रामकृष्ण हरी. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विश्व माऊली वारकरी शिक्षण संस्था दिघांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा व आवडल्यास नक्की कमेंट करा. रामकृष्ण हरी. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्ती सिठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज समत्व प्राप्त झालेल्या योगाचं जे वर्णन करतात, त्या वर्णनामध्ये श्लोकाच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी संत महात्म्यांचं थोडंसं वेगळ्या रूपानं वर्णन केलेलं आहे. त्यांना ज्ञानेश्वर महाराज तीर्थरावो असं म्हणतात. ते तीर्थराजत्व त्या महात्म्यांच्या ठिकाणी कोणत्या कारणाने आहे या संबंधाचा विचार पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला असला तरी सुद्धा ते तीर्थराजत्व त्या संत महात्म्यांच्या ठिकाणी आहे, तसं ते ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी आहे. आपल्याला जो विचार करायचा आहे तो ज्ञानोबारायांच्या अंगानं करायचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः एक तीर्थराज आहेत या दृष्टीने आपण काल विचार करत होतो. आणि तीर्थराजत्व जे आहे किंवा तीर्थरावो जे त्यांना म्हणलेलं आहे, त्याच्यातल्या तीर्थ शब्दाचा अर्थ करत असताना आपण तरती पापादिकम यस्मात या अर्थानं आणि दुसरं तीर्यते अनेन इति तीर्थ या रूपानं, अशा दोन व्युत्पत्तीनं आपण त्याचा विचार केला होता. ज्यांच्यामुळे पापातून आपल्याला तरुण जाता येतं त्यालाही तीर्थ म्हणा, आणि ज्याच्यातून भवसागरातून ज्याच्यामुळे तरुण जाता येतं त्यालाही तीर्थ म्हणा. म्हणून तीर्थ शब्दाचा अर्थ करत असताना निपान आगमयोः तीर्थ हा ऋषिजुष्टो जले गुरौ असं अमरकोशाने जे त्याला समानार्थी शब्द दिले, त्याच्यामध्ये जुष्टे असं जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये ऋषींनी स्वीकार केलेली भूमी त्यालाही तीर्थ म्हणा. आपण आळंदीला तीर्थक्षेत्र म्हणतो वगैरेचा विचार आपण काल करून आलो. आता हा जो तीर्थाचा विचार आहे ते कोणतं तीर्थ, कसं तीर्थ या रूपानं वेगवेगळ्या अंगानं चिंतन करून आपण संत महात्मे हेच एक तीर्थ आहेत असा विचार करून आपण ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थराज असं म्हणलं. ते कोणत्या अंगाने म्हणलं, काल आपण दोन पद्धतीनं त्याचा विचार करून आला की तीर्थाला तीर्थत्व जे देतात त्यांनाही तीर्थराज असं म्हणता येतं. तीर्थाला तीर्थत्व देतात म्हणजे काय, म्हणजे जे तीर्थ आहे ते पापी माणसांमुळे ज्यांच्या ठिकाणी जे मलिनत्व येतं ते मलिनत्व दूर करण्याकरता म्हणून जे महात्मे तिथं स्नानादिक करतात ते महात्मे तिथं येतात आणि त्यांच्या संगामुळे त्याला तीर्थत्व येतं, त्या तीर्थाला पुन्हा तीर्थत्व येतं, त्यांना तीर्थराज असं म्हणा, असं काल आपण त्या संबंधामध्ये बोललो. त्याचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे तपोतेजाची राशी एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, तीर्थाला तीर्थरूपत्व दिलं, यांच्यामुळे त्यांना तीर्थराज म्हणा. भागवतामध्ये सुद्धा त्या भागीरथी बरोबर संवाद करताना भगीरथाने तिला जे अस्वस्थ केलं की नाही ते याच अंगाने केलंय. तिने जी शंका व्यक्त केली, मी येते बाबा खाली, पण येऊन सुद्धा शेवटी काय, मला त्यांना पुण्यवान करता करता मला पापरूपत्व येतं, त्याचं काय करू. हे सगळे पापी येतील, माझ्यामध्ये स्नान करतील, मी त्यांना पवित्र करेन, फेडीत पापता पोखित तिरीचे पादप, मी जाईन पुढे, परंतु त्यांचं पाप मी स्वीकारल्यामुळे मी पापी होईन, त्याची व्यवस्था तुम्ही काय करणार. त्यावेळेला भगीरथाने जे तिला समजावून सांगितलं त्याच्यामध्ये हेच सांगितलं की अशा पद्धतीचे जे महात्मे जे तुझ्यामध्ये येऊन सुस्नात होतील त्यावेळेला तुझंही पाप ते निवृत्त करतील. म्हणजे तीर्थ आपलं पाप निवृत्त करतात, ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी आहे. आपल्या पापाची निवृत्ती होते. गंगेमध्ये स्नान केल्याने आपलं पाप निवृत्त होतं, तीर्थामध्ये स्नान केल्याने, इंद्रायणीमध्ये स्नान केल्याने आपलं पाप निवृत्त होतं, गोष्ट खरी. पण आपलं पाप जरी आपल्याकडून निवृत्त झालेलं असलं तरी ते तीर्थामध्ये जातच की नाही. म्हणजे आपला दोष निवृत्त करण्याकरता आपण आपला दोष दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्याला दोषी बनवायचं. आपलं पाप
आपल्याकडून निवृत्त व्हावं याच्याकरता ते तीर्थाला द्यायचं आणि तीर्थाला पापी बनवायचं. याच्यामध्ये आपण पापी असण्यापेक्षा दुसऱ्याला पापी बनवण्याचं पाप मोठं असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे की नाही. आपण तीर्थामध्ये स्नान केल्याने काय होतं, म्हणून माणसं काय करतात, कपडे काढून तीर्थामध्ये स्नान करतात. किती व्यापक विचार आहे त्यांचा. कपडे काढतात, आंघोळीला जातात. ते पापही इतकं हुशार असतं, आपलंच असतं, त्यामुळे हुशार असतं. त्यामुळे ते पाप काय करतं, आपण कपडे काढलं की तेही आपल्या अंगातून निघतं आणि त्या कपड्यात जाऊन बसतं. आपण नुसतेच जाऊन आंघोळ करून येतो, पुन्हा कपडे घातले की पुन्हा तेच पाप आहे. काय उपयोग आहे असल्या. म्हणून तीर्थामध्ये गेल्यानंतर कपड्यासकट सचैल स्नान करा बाबा, सचैल स्नान करा. आता सचैल स्नान जरी केलं तरी आपण केलेल्या दुष्कर्माचं जे फलित, जे पापरूपानं, अपूर्व रूपानं ते पाप ठरेल, काय ठरेल ते अपूर्व पहिल्यांदा तयार होतं आणि नंतर मग संचितामध्ये ते अपूर्वता असते, प्रारब्धामध्ये त्याची पापपुण्य रूपता ठरते. आणि मग जेव्हा ते पाप सिद्ध होतं तेव्हा ते पाप, जेव्हा आपण गंगेमध्ये स्नान करू त्यावेळेला ते पाप निवृत्त होतं. निवृत्त झालेलं पाप नष्ट होतं का आपल्यापासून निवृत्त होतं? विचार करा ना. तीर्थामध्ये स्नान केल्यामुळे जे पाप निवृत्त होतं ते नष्ट होत नाही, ते आपल्यापासून निवृत्त होतं आणि तीर्थामध्ये जाऊन राहतं. मग तीर्थामध्ये जाऊन राहिल्याचा परिणाम काय होतो की ते तीर्थ जे आहे ते मलिन होतं. तीर्थ मलिन होतं म्हणजे आपलं जे मालिन्य आहे ते दुसऱ्यावर. थोडक्यात काय आहे की एक सामान्य उदाहरण देतो. सकाळच्या वेळेला बायका अंगण झाडतात, म्हणजे पूर्वी झाडत होत्या. आता अंगण राहिलं नाही म्हणून बायकांची तयारी असते, पण अंगणच राहिलं नाही म्हणून पूर्वी बायका अंगण झाडतात. ते अंगण झाडणं, सडा टाकणं, रांगोळी काढणं हे सगळे सकाळच्या वेळेला करायची कामं. त्याच्यामध्ये काय, काही बायका हुशार असतात, ते आपलं अंगण झाडतात आणि आपला जो कचरा आहे ना, तुम्हाला सगळंच कसं कळतं, आपला जो कचरा आहे ना तो कचरा फक्त आपल्या अंगणातला उचलतात, शेजारणीच्या अंगणामध्ये टाकून देतात. याच्याने होतं काय, आपलं अंगण स्वच्छ दिसतं पण तिचं अंगण मलिन केल्याचं मालिन्य पुन्हा आपल्याकडे राहतं, ते राहतच की नाही. म्हणजे आपला दोष, आपलं दुःख दूर करण्याकरता दुसऱ्याला दुःख द्यायचं, याच्यामध्ये स्वदुःखाच्या निवृत्तीचा कोणता विचार करणार, कसा करणार? हे कुठल्या अर्थाने नैतिक आहे, हे कुठल्या अर्थाने अलीकडच्या भाषेमध्ये तार्किक आहे, कुठल्या अर्थाने, याला कुठली तर्कनिष्ठता आहे? माझं दुःख दूर करण्याकरता मी तुम्हाला दुःख देणार म्हणजे काय झालं? काही उपयोग नाही. आपली भूक भागवण्याकरता दुसऱ्याच्या ताटातली भाकरी ओरबडून खाणं, याला कुठला तर्क आहे? याच्यामध्ये कुठलं शहाणपण आहे, कुठली नीतिमत्ता आहे, कुठली धार्मिकता आहे, कुठली आध्यात्मिक वृत्ती आहे? काही नाही. आपलं दुःख आपण दूर करतो आणि त्याच्यामुळे जर दुसऱ्याला दुःख होत असेल तर त्या दुःखातून आपल्याला वैयक्तिक काही फायदा होईल, पण समष्टी कल्याणाच्या दृष्टीने आपण पुन्हा पापनिर्मितीच करतो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी थोडंसं, म्हणून या अंगाने एक वेगळा विचार म्हणून बघा काय जमत असेल तर. म्हणून जेव्हा आपण तीर्थामध्ये स्नान करतो आणि आपलं पाप निवृत्त करतो तेव्हा ते पाप नष्ट होत नाही, फक्त पापाची जागा बदलते, फक्त जागा बदलते, आपल्यापासून निघतं आणि गंगेमध्ये जाऊन राहतं. म्हणजे कुणाला तरी आपण पापी बनवलंच की नाही. मग आपण जर कुणाला पापी बनवलं असेल तर आपण पुण्यवान झालो या भ्रमात किती दिवस राहायचंय? कुणाला तरी पापी बनवून आपण पुण्यवान झालो हा भ्रमच आहे की नाही. मग तिथं काय होतं, तिथं फक्त पापाची जागा बदलली, दोषाची जागा बदलली. इथं होतं ते तिथं गेलं. मग अशी जी तीर्थ आहेत ते आमच्या पापाची निवृत्ती करतात, म्हणून त्यांची उपकारकता एवढीच आहे की आपला दोष ते स्वतःकडे घेतात, ही त्यांची उपकारकता आहे. ते पाप नष्ट करत नाहीत. आता आपलं पाप त्यांच्याकडे गेलं, तीर्थ मलिन झाली. मलिन झालेल्या तीर्थाला कोणीतरी पवित्र करायला पाहिजे की नाही? कुणीतरी पवित्र करायला पाहिजे. कोण करणार? तीर्थी कुर्वन्ते तीर्थानी. चला,
जे महात्मे आहेत ते येतात आणि त्या तीर्थामध्ये स्नान करतात. स्नान केल्यानंतर ती तीर्थ पवित्र होतात. आता हा क्रम जर लावून घेतला तर कसा लावावा, तर्कानं हा क्रम कसा लावला जाईल की आपलं पाप आपण गंगेकडे नेतो, गंगेमध्ये समर्पित करतो, त्याच्यामुळे गंगा मलिन होते आणि ती गंगा मलिन झाली की संत महात्मे तिथे येतात आणि संत त्या गंगेमध्ये स्नान करतात. परिणामी गंगेजवळ असणारं पाप संतांकडे जातं. होईल की नाही? तर्कानं असा प्रवास व्हायला पाहिजे की नाही, पण होत नाही. का होत नाही? म्हणून तर त्यांना तीर्थ रावो म्हणायचं. तीर्थ आमच्या पापाची फक्त जागा बदलतात आणि उपकारक भावनेने आपलं पाप स्वतःकडे घेतात, पण पाप नष्ट करत नाहीत. म्हणून पाप निवृत्त जे करतात त्यांना तीर्थ म्हणा, पण जे पाप कायमच नष्ट करतात त्यांना तीर्थ रावो असं म्हणा. म्हणून गंगेमध्ये जेव्हा संत महात्मे स्नान करतात, नीरेला जेव्हा ज्ञानोबाराय स्नान करतात, तेव्हा ती नीरा पवित्र झाली. गोष्ट खरी आहे. इंद्रायणीमध्ये ज्ञानोबारायांचं स्नान झालं, पवित्र झाली. त्या इंद्रायणीमध्ये, त्या गंगेमध्ये असणाऱ्या सगळ्या पापाचं परिमार्जन झालं, पाप निवृत्त झालं, पाप नष्ट झालं. जागा बदलली नाही पापाने, पाप नष्टच झालं. त्या पापाचा आपल्या भाषेमध्ये अत्यंताभाव झाला असं म्हणा. म्हणून पापाची जागा जे बदलून देतं त्यांना तीर्थ म्हणा, पण पाप नष्टच जे करून टाकतात, आडनावही ठेवत नाहीत पापाचं, ते जे महात्मे त्यांना तीर्थ रावो अशी संज्ञा आपल्याला देता येते. म्हणून एका अंगाने विचार केला तर ज्ञानोबारायांना तीर्थराज का म्हणायचं हे आपल्याला कळू शकतं. ज्ञानोबारायांनी गंगेचं पाप स्वीकारलं नाही. स्वतः तर पुण्यवान आहेत, पुण्य स्वरूप आहेत. त्या ज्ञानोबारायांनी गंगेचं पाप स्वीकारलं नाही, गंगेचं पाप निवृत्त केलं, नष्ट केलं, कायमचं नष्ट केलं. ते पाप कुठं गेलं? आता त्यात कर्मविपाकानं काय शंका यायच्या ते येऊ द्या. आपलं पाप आपण गंगेत स्नान केल्यानंतर निवृत्त झालं, मान्य आहे. ते पाप संत त्या गंगेत स्नान केलं की नष्ट होतं, मान्य आहे. मग असं जर होत राहिलं तर केले कर्म झाले त्याची भोग आले याची संगती कुठं लावता? याची व्यवस्था लावावी लागेल की नाही? मग ती व्यवस्था कशी लावायची तो स्वतंत्र मुद्दा आहे. आता मला ते सांगत बसायचं नाही, मला कर्मविपाक बोलायचा नाही. मला ज्ञानोबारायांचं तीर्थ राजत्व सांगून विषय संपवायचा आहे. म्हणून एक प्रकार जर बघितला तर तीर्थराज का म्हणायचं? काल एक युक्तिवाद आपण मांडला होता, तो असा होता की तीर्थाला तीर्थरूपत्व देतात, तीर्थ उपकारक आहेत, त्या तीर्थाला तीर्थरूप बनवतात किंवा तीर्थत्व देतात, म्हणून त्यांना आपल्याला तीर्थराज म्हणता येतं. एक दुसरा विचार आज आपण बोललो की तीर्थ आपल्या फक्त पापाची जागा बदलून देतात आणि ते पाप स्वतःकडे घेतात. संत महात्मे मात्र पापाची जागा न बदलता पापाला कायमचं निवृत्त करतात, म्हणून त्यांना तीर्थराज म्हणा. असा दुसरा युक्तिवाद आपण केला. अजून एक विचार आपण काल या संबंधानं बघितला होता. ती जी तीर्थ आहेत ती संतांच्या संगानं पवित्र होतात, मान्य आहे. पण संतांच्या संगानं पवित्र होणारी तीर्थ अपवित्र होण्याच्या पूर्वी तीर्थच होती ना. म्हणजे आपल्यासारख्या जीवाचं पाप स्वीकारण्याच्या पूर्वी ती गंगा पवित्रच होती, तीर्थच होती. फक्त काही कारणानं तिच्या ठिकाणी मालिन्य आलं होतं, ते कारण त्यांनी दूर केलं, संतांच्या संघामध्ये ते दूर झालं, मान्य आहे. मग आता ते ज्ञानोबारांनी तेच उदाहरण दिलंय की संताचे अंग लगे पापा ते झिणणे हा शब्द ज्ञानोबारांनी कोणत्या हेतून वापरला असेल? अनेक वेळेला मी सांगतो की ज्ञानोबारायांची शब्द योजना आणि त्याच्यातलं अर्थगर्भितता या गोष्टी स्वतंत्रच आहेत. प्रत्येक एका शब्दाला जी अर्थगर्भता ज्ञानोबारायांच्या दृष्टीने आहे ना, त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय आपल्याला काही विचार करायला वाव देत नाही. तोच शब्द वापरणार की तिथं त्याच अर्थाची अभिव्यक्ती झाली पाहिजे, प्राकट्य झालं पाहिजे, दुसरं नाही. त्यामुळे त्यांचा शब्द तिथला बदलून दुसरा शब्द घालणं त्याच अर्थाचा समान यमक जुळवणारा असला तरी सुद्धा ते जमत नाही बाबा. तोच शब्द पाहिजे, तोच तसाच पाहिजे, त्याच्यात बदल करता येत नाही. जिणणे असा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. असो, आता त्या तीर्थाला मालिन्य आलं आणि संतांनी केलेल्या स्नानामुळे त्या तीर्थाचं मालिन्य गेलं
आणि ती तीर्थ पुन्हा तीर्थ झाली. आधी कोण होती? तीर्थच होती. नंतर मालिन्य आलं आणि पुन्हा संतांच्या संघामुळे काय झाली? पुन्हा तीर्थ झाली. म्हणजे आधी तीर्थच होती, आधी पवित्रच होती, त्यालाच पुन्हा संतांनी पवित्र केलं. अरे पवित्र असणाऱ्याला पवित्र करणं, मला आता ज्ञानोबरायांच्या इथल्या शब्दाकडे जे यायचंय ते या अंगाने आहे. पवित्राला पवित्र करणं याच्यामध्ये काय मोठेपण आहे? ज्ञानोबराय म्हणतात म्हणून त्या तीर्थाचा विचार मी करत नाही. आहे हे मान्य आहे की तपोतेजाची राशी जे एकायतन ज्ञानाशी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, हे मान्य आहे. पण ज्ञानोबराय त्याच्या पुढे जाऊन सांगतात अरे तीर्थाला तीर्थरूप बनवणं हे तर ठीक आहे, संतांचं तीर्थ राजत्व याच्यामध्ये आहे की कुठलंही पाणी असू देत, कुठलंही शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, अरे कोणतंही पाणी आणा. काल आपण बोललो ना, डबक्यातलं पाणी आणा, कुठलंही आणा, पण तया तीर्थे यात्रे आणि तीर्थे त्रैलोक्यची, त्रैलोक्याचं तीर्थ त्या डबक्यातल्या पाण्यामध्ये एकत्रित करणं, फक्त संतांच्या चरणाचा स्पर्श त्या पाण्याला झाला पाहिजे. हे संतांचं तीर्थ राजत्व. ज्ञानोबारायांच्या चरणाचा स्पर्श झाला की कुठलंही पाणी असू दे, ते पाणी किती अपवित्र असू दे, ते पाणी पूर्वी तीर्थ नसू दे, त्या पाण्यामध्ये कुठलंही जनावर उभं असू दे, त्या पाण्यामध्ये कितीही पाप एकत्रित झालेलं असू द्या, त्या पाण्याकडे बघण्याकरता नको वाटावं असं ते पाणी असू द्या, पण त्या पाण्याला ज्ञानोबारायांचा स्पर्श, चरणाचा स्पर्श झाला रे झाला की त्याच पाण्यामध्ये त्रैलोक्यातली सगळी तीर्थ एकवटतात. म्हणून सामान्य तीर्थाला किंवा तीर्थाला तीर्थरूपत्व दिलं याच्याही पेक्षा भलत्या पाण्याला सुद्धा त्रैलोक्याच्या तीर्थाच्या योग्य बनवलं. नुसतं योग्य बनवलं नाही, त्रैलोक्याच्या तीर्थांना त्या पाण्यामध्ये आश्रयाला यावं वाटलं, इतकी योग्यता त्या पाण्यामध्ये निर्माण करणं, याला खऱ्या अर्थाने तीर्थ रावो असं म्हणता येतं. म्हणून ज्ञानोबराय त्या अर्थाने तीर्थ रावो आहेत. इथपर्यंत एक विचार आपण काल करून आलो. अजून थोडासा विचार या संबंधामध्ये आता आपल्याला ज्ञानोबरायांनी इथं वापरलेले जे शब्द आहेत, म्हणजे मी कालही आपल्याला हे बोललो की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा एखादी संज्ञा वापरतात, एखादी संकल्पना आपल्या समोर ठेवतात, तेव्हा ती संज्ञा किंवा जी काही संज्ञा ठेवलेली असेल त्या संज्ञेच्या विचाराकरता, त्या संज्ञेच्या विस्ताराकरता आपल्याला बाहेरून कुठून नवीन विचार आणायची गरज ठेवत नाही. इतकं व्यापकत्वानं ज्ञानोबरायांनी मांडलेलं असतं की ती संज्ञा मांडली ना, मग ही संज्ञा काय असेल बाबा, याचा नेमका अर्थ काय करायचा, याच्यामध्ये कुठकुठल्या अर्थाचा विचार करायचा, कोणते वेगवेगळे विचार तिथे एकत्रित आलेले आहेत, याचा विचार करायला ज्ञानोबराय आपल्याला वावच ठेवत नाहीत. स्वतः ज्ञानोबरायच ती संज्ञा इतक्या विस्तारानं आपल्याला विस्तारून देतात की आपल्याला ती संज्ञा ज्या संकल्पनेची वाचक आहे ती सगळी संकल्पना आपल्याला सहजतेने कळून जाते. आता मी कशा करता बोलतो, मला इथलंच बोलायचं आहे. ज्ञानोबरायांनी इथे तीर्थराज असा शब्द वापरला. जयाचे नाव तीर्थ रावो असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला ना, मग तीर्थ रावो या संज्ञेचा विस्तार कसा करायचा? मग ते तीर्थ म्हणजे काय बघा बाबा, मग तर ती पापाधिकम यस्मात हे घ्या. मग तीर्थ म्हणजे काय करायचं? तीर्यते अनेन हे घ्यायचं. मग तीर्थ कोणते? ते धर्मतीर्थ कोणतं, अर्थतीर्थ कोणतं, कामतीर्थ कोणतं, मोक्षतीर्थ कोणतं, हे सगळं पुराणातून बघा. ते सगळं ज्ञानोबराय म्हणतात त्याला अर्थ नाही, तो सगळा विस्तार होत राहील. पण मला ज्या अर्थाने तीर्थ रावो हा शब्द वापरायचा आहे, ज्ञानोबराय म्हणतात मीच सांगतो त्यांना तीर्थ रावो का म्हणायचं ते. तुम्ही शोधू नका बाहेरून, तुम्ही तुमची बुद्धी लावू नका, माझी एकट्याची पुरेशी आहे. तुम्ही तुमची बुद्धी लावू नका. आपली बुद्धी लावली की तिथपर्यंत पोचतच नाही. उगीच त्याचे वेगवेगळे विकल्प काढून त्याला भावदूषित बनवण्यात अर्थ नाही. आपण काही उपयोग असं त्या ब्रह्मलीन स्वामी अखंडानंदजींनी एका लेखामध्ये असं विधान केलंय की परमात्मा प्राप्ती फार सोपी आहे. परमात्मा प्राप्तीला फार लांब जायचं कारण नाही, फार अवघड नाही, फार सोपं आहे. काय करायचं? काही नाही, शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने आपण गेलो ना
आपल्याला लगेच ब्रह्मप्राप्ती आहे, परमात्मा प्राप्ती आहे. फार विचार करायचा नाही. ते फार दूर आहे बाबा, असं आहे तसं आहे, इकडं आहे तिकडं आहे, विचार करू नका. शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने आपण सरळ गेलो ना की आपल्याला परब्रह्म प्राप्ती आहे. एवढी सोपी आहे तर का होत नाही? त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलंय, शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने गेलो तर लगेच ब्रह्मप्राप्ती आहे, पण त्या मार्गाने जाताना आपण आपली बुद्धी चालवतो म्हणून ते दूर जातं. हे आपली बुद्धी चालवणं जे आहे ना मध्ये, त्याच्यानं ते दूरस्थम चांतिकेचे, तर त्यामुळे येते, नाहीतर नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या मार्गाने आपण आपली बुद्धी न वापरता गेलो ना, सगळं सहज आहे. अडचण हीच आहे की 2-2 तास आपण आपली बुद्धी चालवतो. आपण विनाकारण त्या प्रवचनामध्ये अडकतो. आपण त्याच्याकरता हे त्याचा धातू हा आहे, त्याचा अर्थ असा होतो, अशी व्युत्पत्ती होते. गरज नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलंय ना, तेच आपल्याला त्याचा विस्तार करून देतात. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने विश्वासानं निघालं पाहिजे, ही गोष्ट मात्र नक्की आहे. ज्ञानोबराय म्हणतात तीर्थ रावो, या शब्दाचा अर्थ काय करायचा. आता पुढे त्यांनी केलेली जी वर्णन आहेत की नाही, त्याच्यामध्ये तीर्थ राजत्व संतांचं व्यक्त होतं. प्रत्येक एक चरण त्याच्याकरता घ्या. दर्शने प्रशस्तीसी ठावो, याचाच अर्थ तीर्थ राव आहे. भ्रांतासी जयाचेनी संगे ब्रह्मभावो, भ्रांतासी, भ्रांत पुरुषाला सुद्धा ज्यांच्या संघामध्ये ब्रह्मभाव प्राप्त होतो त्याला तीर्थराज असं म्हणा. पुढे सगळंच, जयाचेनी बोले धर्मो जिये, याला तीर्थराज म्हणा. एवढंच नाही, दिठी महासिद्धी ते विये, याला धर्मराज असं, त्याला तीर्थराज असं म्हणा. एवढंच नाही, देखे स्वर्गादी इये खेळू जयाचा, याला तीर्थराज असं म्हणा. एवढंच नाही, पुढं विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, याला तीर्थरावो असं म्हणा. नाही, तया ते प्रशंसिता लाभू अथी, याला तीर्थराज म्हणा. हे सगळं तीर्थराज याच संज्ञेचा विस्तार आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानोबराय आपल्याला स्वतंत्र विचार करायला संधी देत नाहीत, काही आपल्याला वाव ठेवत नाहीत. आयतं हातात द्यायचं म्हणजे किती आयतं हातात द्यायचं, किती आयतं. तुम्ही फक्त नजर टाका त्याच्यावर, तुम्हाला सगळं प्राप्त होईल इतकं आयतं ज्ञानोबरायांनी आपल्याला आणून दिलं. आता याच्यामध्ये तीर्थ रावो असे जे शब्द या ओवीमध्ये वापरला आणि त्याच्या पुढे 2.5-3 ओव्यांमधून ज्ञानोबरायांनी जे विचार त्याच संतांच्या संबंधानं मांडलेत, तिथं तीर्थ रावो हे संकल्पना स्पष्ट होते. पहिल्यांदा मला थोडा त्याचा विस्तार करायचा. ज्ञानोबरायांनी प्रथम काय सांगितलं, जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो. त्यांच्या दर्शनाने प्रशस्ती प्राप्त होते. दर्शनाने प्रशस्ती प्राप्त होते असं जे ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. आता आपणही हे म्हणतो, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आपण तिचं नाव फक्त जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला दोष निवृत्त होतात. तया ते प्रशंसिता लाभू अथी, आपल्याला होतं ना, नाही असं नाही. वाचे, मला पुन्हा तिथंच यायचंय. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दोषांची निवृत्ती आहे, मान्य आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात गंगेचं दर्शन झालं, त्याच्याने काय मिळालं, दोषांची निवृत्ती होईल. कदाचित गंगेमध्ये स्नान नाही झालं, नुसतं चंद्रभागा डोळा देखील या, नुसतं आम्ही बघितलं, दर्शन झालं. पुंडलिक दृष्टी देखील या, दोन्हीकडेही आहे. यांनी दृष्टी बघायचं, चंद्रभागा डोळा देखील या, मान्य आहे की सगळं. नुसतं डोळ्यांनी बघितलं त्याच्याने पाप निवृत्त होतं. पण ज्ञानोबरायांनी इथं जो शब्द वापरलाय की नाही, तो शब्द दर्शने प्रशस्तीसी ठावो असा शब्द वापरला. आता हे प्रशस्तीसी ठावो हे जे शब्द आहेत, थोडं आपण 13व्या अध्यायामध्ये सुद्धा अमानित्वम अदंभित्वम या श्लोकाचा उपक्रम करताना ज्ञानोबरायांनी या गुणांचं चिंतन करताना जो विचार प्रस्तावना रूपानं मांडलाय, त्याच्यामध्ये ज्ञानोबराय ही भाषा बोलून दाखवतात की कशावरून कशाचं अनुमान करता येतं, अभिव्यक्तीवरून कसं अनुमान करायचं. जसं झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे पुरे केले पूर्वजन्मेचे, हे जसं ज्ञानोबरायांनी सांगितलं, तसं ज्ञानोबरायांनी एक उदाहरण देऊन आपल्याला उदाहरणाकरताच हे दिलंय. पण तरी ज्ञानोबरायांनी जी उदाहरणं अमानित्वम अदंभित्वम याच्याकरता म्हणून तो उपक्रम जो केलाय,
त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी असं चिंतन केलंय, अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. इथं ज्ञानोबरायांनी केलेलं चिंतन काय, संभ्रम निर्माण झाला की तिथं प्रेमाची व्यक्तता होते. जिथं प्रेम असतो तिथं संभ्रम असतो. दृष्टांत गमतीच आहे, त्या दृष्टांताचा याच्याशी काही संदर्भ नाही आहे, संबंध नाही आहे, दोन स्वतंत्र दृष्टांत आहेत. संभ्रमाची आयती स्नेह जैसा का व्यक्ती. स्नेहाची व्यक्ती हा शब्द इथं अभिव्यक्ती या अर्थाने आहे. बरं, व्यक्ती म्हणजे माणूस या अर्थाने ते आलेलं नाही, अभिव्यक्ती या अर्थाने आलेला शब्द आहे. स्नेहाची अभिव्यक्ती कशातून कळते, अमक्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे हे कशावरून कळतं, कशावरून कळतं, तो गोड बोलतो म्हणून. अरे गोड बोलणारे तर कधीच प्रेम करत नसतात. काय उपयोग आहे, मुंह में राम बगल में छुरी, हे तर आहेच ना, मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय येतो हलाहलम. गोड बोलणारे लोक काय काय प्रेम करतात, हे असलं उपयोगाचं नाही. मग प्रेम आहे हे कशावरून कळतं. ज्ञानोबरायांनी फार चांगला व्यवहार तिथं मांडलाय. व्यवहाराचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे ज्ञानोबरायांचं बघा. ज्ञानोबराय म्हणतात, अशा माणसाच्या घरी आपण गेलो की आपण गेल्यानंतर तो संभ्रमात पडतो, काय करून काय नको हे त्याला कळत नाही. तिथं खरं प्रेम आहे असं समजा. काय करावं काय करू नये, आल्यानंतर पाणी आधी देऊ का, बसायला आधी आसन टाकू का, याला दुधात दूध विचारू का, याचं जेवण झालंय विचारू का, याच्या पायावर पाणी घालू का, याला औक्षण करू का, याला आलिंगन देऊ का, याला साष्टांग नमस्कार घालू का, याला खांद्यावर बसवू का डोक्यावर बसवू, असा संभ्रम जिथं निर्माण होतो आणि या संभ्रमामुळे तो काहीच करत नाही ना, तिथं खरं प्रेम असतं. प्रेमाची व्यक्ती तिथं माना. संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती. ज्ञानोबरायांनी गोड दृष्टांत दिलाय, व्यवहार फार बारीक बघितला ज्ञानोबरायांनी. एकदम गोंधळून जातो तो मनुष्य. न सांगता जावई आला तर सासूला कसं होतं, मला तेवढंच म्हणायचंय, बाकी काहीच नाही. एकदम ते आमच्याकडे दृष्टांत सांगतात. ते काय झालं म्हणे, एक जावई प्रवासाला निघाला, लांब प्रवास होता, सासूरवाडीवरून जाणारा होता, पण त्याला थांबायचं नव्हतं. अचानक काही कारणानं बरं वाटेना त्याला, काही अडचण आली, पुढे जायला वेळ लागणार होता, दुपारची वेळ होती, त्याला काय करावं तर म्हटलं जाऊ सासूरवाडीत बसू थोडा वेळ, जाऊ म्हणून आला. दुपारची वेळ, सासरा वगैरे सगळे कामावर गेलेले, शेतावर गेलेले, घरी कोणी नाही. आणि घरी कोणी नाही म्हणून सासूनं त्या दिवशी सारवण काढलं होतं. आता सारवण माहितीये, शहरातल्या लोकांना माहित नसेल, खेड्यातल्या म्हणजे जमीन सारवणं, भिंती सारवणं, याच्याकरता गावभर फिरून तिने शेण गोळा करून आणलेलं ते आता तिचं जमीन सारवणं चालू होतं. आता हे असली जे उद्योग असतात ते बायका करतात, त्यांना करावं लागतं. पूर्वी स्नानाच्या आधी हे करायचं, काहीतरी ते शेण अंगावर पडतं, शिंतोडे उडतात भिंती सारवताना वगैरे. मग तिने ते आपलं लुगडं बिगडं जे होतं ते खोचलं वर गुडघ्यापर्यंत, त्याला घाण लागू नये म्हणून, आणि जमीन सारवायला लागली. सारवताना ते शिंतोडे अंगावर उडतात, कपड्यावर उडतात, ते असं हातामध्ये बोळा ते घेऊन ती अशी जमीन भिंती सारवत होती. तेवढ्यात जावई आला, घोड्यावरचा प्रवास, घोडा घेऊन आला. आल्यानंतर तिला वाटलं आता कल्पनाच नाही ना तो येणार म्हणून, तो कल्पनाच नाही. मग आता काय करावं, कसं करावं, ते दरवाजा दरवाजा वाजल्याबरोबर तिला वाटलं असेल शेजारीची आपली मैत्रीण, रोजच येते दुपारी, काय त्याला आज आली असेल म्हणून ते आचाकोचा खोवलेला लुगडं गुडघावर वर आलेलं, हात सगळे शेणानं बरबटलेले, तोंडावर शिंतोडे उडालेले, सगळे केस असे विस्तारलेले, सगळं असं अशा अवस्थेमध्ये तिला कल्पनाच नाही हो अचानक जावई येणार आहे. तिने तेवढ्याच निर्धास्तपणाने दरवाजा उघडला. उघडल्याबरोबर जावई बघितला आणि गोंधळून गेले. तिला कळेना, जावयानी हे असं सुंदर ते ध्यान हे असं बघितलं, त्यालाही काही कळना, हिलाही काही कळना, दोघही तशीच उभी राहिली. सासू सारखी दिसते पण अशी कशी, अरे सासूच होती पण शेणाचे शिंतोडे उडालेले, काही नाही, सगळे विस्कटलेले केस, अमोक तमोक, कपडे चांगले नाहीत, ते हात शेणानं भरलेले, ते मातेर पोतेर हातामध्ये,
ते चालू, आता काय करावं दोघांना. तिला वाटलं मैत्रीण असेल, एकदम जावई सगुण परब्रह्म समोर उभं राहिलं, काय करावं. तिलाही काही कळेना, त्यालाही काही कळेना. शेवटी जावयाने विचारलं, सासूबाई घोडं बांध, काहीतरी कुठून तरी सुरू झालं पाहिजे की नाही. त्याने विचारलं, सासूबाई हे घोडं बांधायचंय, कुठं बांधू. तिलाही काही कळेना. ती म्हणली, बांधा माझ्या कमरेला. आता घोडं काही कमरेला बांधायचं असतं काय, असं नाही. पण ह्याचा अर्थ काय, स्नेहो जैसा ये व्यक्ती, संभ्रम निर्माण झाला, काही कळेना, गोंधळून गेला मनुष्य, की तिथं प्रेम आहे असं समजलं जातं. तसं ज्ञानोबाराय म्हणतात का दर्शनाची आहे प्रशस्ती पुण्य पुरुष. त्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याच्या दर्शनाने आपल्याला अत्यंतिक समाधान होतं तोच पुण्य पुरुष आहे असं समजायचं. संभ्रमावरून जसा स्नेह कळतो तसं समाधानावरून आपल्याला पुण्य पुरुष महात्मा कळत असतो, महात्मा कळत असतो. गंगेच्या दर्शनाने आपल्याला काय मिळतं, गंगेच्या दर्शनाने कदाचित पाप जात नाही असं नाही, त्याचं महात्म्य कमी करणार नाही मी, अपमान अवमान करणार नाही. गंगेच्या दर्शनाने पाप जात असेल, पण गेलेलं पाप कळत नाही, त्याची अनुभूती तिथंच येत नाही. गंगेच्या दर्शनानं माझं पाप गेलं हे आपल्याला कळतं का हो? कळतं का? कळत नाही ना. म्हणून जरी दोष निवृत्ती झालेली असली तरी सुद्धा दोष निवृत्तीची जाणीव जिथं नसते त्याला तीर्थ म्हणा. आणि दोष निवृत्ती होऊन त्या दोष निवृत्तीच्या पलीकडे जाऊन प्राप्त झालेल्या आनंदाची अनुभूती जिथं येते त्याला तीर्थराज असं म्हणा. तीर्थ वेगळं, तीर्थराज वेगळं. माझं पाप कमी झालं, याला काय परिमाण आहे, याला परिमाण काय सांगा ना. माझ्या अंगामध्ये ताप वाढला, आपण तपासतो की नाही, काय म्हणतात त्याला, थर्मामीटर, तापमापक जे यंत्र असतं त्याच्याने आपण ते तोंडामध्ये धरतो, मग असं बघतो, तो पारा वाढत जातो. आता ते बदल झाले, त्याच्यामध्ये विज्ञान बदललं, आता डिजिटल आलं ते. त्याच्यामध्ये आता डिजिटलही नाही, ते नुसतं बंदुकीसारखं समोर धरतात, त्याच्यात कळतं, आकडा येतो, किती वाढला ताप, काय नाही कळतं. म्हणजे ताप मोजण्याकरता काही यंत्र आहे. ताप कमी झाला यंत्रावरून कळतं, आमकं वाढलं रक्त तपासणीवरून कळतं, तुमचा रक्तदाब वाढला, छातीतली धडधड कळते, अस्वस्थता कळते, अंगाला घाम आला कळतं. कळतं की नाही हे सगळं. आपल्याला साखर वाढली रक्तातली, रक्त तपासलं की कळतं, क्रिएटिन वाढलं, अमुक वाढलं, तमुक वाढलं, कळतं की नाही. केएफटी वगैरे जे टेस्ट आहेत, किडनी फंक्शन टेस्ट वगैरे जे आहेत त्याच्यावरून ते कळतं आपल्याला. ती योजना आहे, विज्ञान प्रगत झालं, हे कळतं. काय कमी झालं, काय जास्त झालं कळतं. आता आपल्या अंगातलं पाप कमी झालं हे तपासायला काय परिमाण आहे सांगा, काय परिमाण आहे सांगा. विश्वासच, एवढंच की नाही. आपण गंगा बघितली म्हणजे आपलं पाप कमी झालं असेल, विश्वासच आहे, अनुमानच आहे, अनुभूती नाही, अनुमान आहे, हे लक्षात घ्या. अनुभूती नाही त्याची. पाप कमी झालं, अहो गंगा बघून आलो, पाप कमी झालं. लोक म्हणतात तुम्ही गंगा बघून आले नाही, तुमचं पाप कमी होणार, ते गंगेचं किती वाढलंय बघा. कोण विश्वास ठेवतो? आपला तरी आपल्यावर विश्वास बसतो का? आपण खरंच इंद्रायणी डोळ्यांनी बघितली आणि आपलं पाप दूर झालं या विश्वासानं आपण पुढचं जीवन जगतो काय? जगत नाही ना. आपल्या पापामध्ये निर्माण झालेली न्यूनता किंवा आपल्या पापाची निवृत्ती याला कोणतंही परिमाण नाही. कारण जोपर्यंत भोग येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या कर्माची पापपुण्य रूपता कळत नाही. ज्ञानोबारांनी बोलून दाखवलंय, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. कशावरून कळतं? पूर्वजन्मीचे केले. कशावरून जाणीजे? भोगे जाणीजे. हे भोगावरून आपल्याला कळत असतं. मग आपलं पाप आत्ता कमी झालेलं आहे हे कशावरून ओळखायचं? याला काय परिमाण आहे? काही परिमाण नाही, काही परिमाण नाही. परंतु म्हणजे आपलं पाप कमी होतं हा विश्वास आहे. त्या विश्वासाबद्दल मला काही नावं ठेवायची नाहीत किंवा तो विश्वास चुकीचा आहे असंही मला म्हणायचं नाही. पण ते जे पाप कमी झालं त्याचं फल कधी मिळतं? मरणोत्तर. मरणोत्तर जेव्हा आपण यमधर्माच्या समोर उभं राहू आणि आपल्या हिशोबाचं पान चित्रगुप्त काढेल त्यावेळेला यमधर्म विचारतील काही आहे का रे पाप पुण्य? मग तो सांगेल अहो नाहीये काही. का नाहीये?
काही नाही, आळंदीला गेलाय, इंद्रायणीमध्ये स्नान केल्यामुळे त्याचं पाप गेलंय, आता काही फार राहिलेलं नाही. तेव्हा कळेल आपल्याला, आत्ता कळायचं नाही. आत्ता आम्हाला अनुभूती आहे का? नाही, आत्ता आम्हाला फक्त अनुमान आहे. झालं. तीर्थ ती आहेत की जी आम्हाला विश्वासानं फल देतात, त्या फलाचं अनुमान करावं लागतं, म्हणून त्यांना तीर्थ म्हणा. ज्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला अनुकूलता प्राप्त होते, पुण्य प्राप्त होतं, पण त्या पुण्याचं अनुमान करावं लागतं, ती तीर्थ आहेत. आणि ज्यांच्या दर्शनामध्ये प्राप्त झालेल्या फलाची तत्काल अनुभूती येते, त्याला तीर्थरावो असं म्हणा. तीर्थराजत्व वेगळं आणि तीर्थ वेगळं. ज्ञानोबराय काय म्हणतात? दर्शने प्रशस्तीसी ठाव. ज्ञानोबराय म्हणतात त्यांच्या दर्शनात आपल्याला सगळा आनंद मिळतो. प्रशस्ती, प्रशस्ती म्हणजे काय? समाधान या अर्थाचा शब्द येतो. ज्यांच्या दर्शने पापताप जाय, भानुदास तया गीती गाय. धन्य धन्य वैष्णव मंदिर, जेथे नामघोष होय निरंतर. भानुदास महाराजांचा अभंग ते सांगतात. अरे काय सुरुवात आहे? जे सुख क्षीरसागरी ऐकिले, ते या हृदय मंदिरी देखिले. धन्य धन्य वैष्णव मंदिर, जेथे नामघोष होय निरंतर. त्या भानुदास महाराजांचा अभंग, त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी हे सांगितले, ज्यांच्या दर्शने पाप ताप जाय, भानुदास तया गीती गाय. धन्य धन्य वैष्णव मंदिर, जेथे नामघोष होय निरंतर. त्यांच्या दर्शनात पापतापाची निवृत्ती होते. पण पापतापाची कसं आहे, एक लक्षात घ्या, दोषाच्या निवृत्तीची तत्काल होणारी जाणीव आणि समाधानाच्या प्राप्तीची तत्काल होणारी जाणीव, याच्यामध्ये जाणीवेची तत्परता आणि जाणीवेची प्रगल्भता ही अनुकूलाच्या प्राप्तीत असते, प्रतिकूलाच्या निवृत्तीत नसते. एक सिद्धांत म्हणून सांगतो, लक्षात घ्या. आमच्या जीवनातलं पाप कमी झालं हे ओळखण्याकरता परिमाण नाही आहे, पण आम्हाला आनंद प्राप्त झाला याची जाणीव आम्हाला होते की नाही? लगेच चित्तवृत्ती उत्फुल्ल होतात की नाही? लगेच काहीतरी करावं वाटतं की नाही? लगेच समाधान, काय बरं वाटतं, हे वाटतं, तत्काल वाटतं की नाही? तसं पाप कमी झाल्यावर काय बरं वाटतं असं वाटलं कधी? पाप कमी झाल्यामुळे आम्हाला एकदम उत्स्फूर्तता निर्माण झाली, उत्फुल्लता निर्माण झाली, आनंदाचा उल्हास असा आनंद अंतःकरणामध्ये निर्माण झाला, असं जाणवलं कधी? कधीच नाही. पण ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊन बाहेर या बरं, कसं वाटतं अंतःकरणाला? कसं वाटतं? ओवाळून टाकावं जीवन सगळं, वाटतं का नाही? बास, आता ह्याच्या पुढे नाही जगलो तरी चालेल, वाटतं का नाही? कशावरून वाटतं? दर्शने प्रशस्तीसी ठाव. दर्शने प्रशस्तीसी, किती आनंद मिळतो लक्षात घ्या ना. म्हणजे तीर्थ ती आहेत की जी आम्हाला फल देतात, पण त्या फलाचं अनुमान करावं लागतं, म्हणून त्यांना तीर्थ म्हणा. आणि तीर्थराज ते आहेत की ज्यांच्या दर्शनाने आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदाची लगेचच जाणीव आम्हाला होते. आनंदाची जाणीव जशी आम्हाला कळते, आनंद झालेला जसा कळतो, तसं आपल्याला पाप गेलेलं कळत नाही. हे मला पुन्हा पुन्हा सांगायचे. पापाची निवृत्ती तशी कळत नाही, पण आनंदाची प्राप्ती आपल्याला कळते. म्हणून तीर्थ रावो का म्हणा? कारण ज्ञानोबराय म्हणतात, दर्शने प्रशस्तीसी ठावो. त्यांच्या दर्शनाने समाधान प्राप्त होतं. समाधान, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. थोडस काढून घेतो, दर्शनी समाधान अति जैसे. दर्शनी म्हणजे इथं आत्मदर्शनी असा शब्द आहे बरं, पण मी ते आत्मदर्शनी काढून दर्शनी तिकडं लावतो. दर्शने प्रशस्तीसी ठाव तिकडं लावतो, थोडा काटछाट करतो. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानाने आत्मदर्शन होतं आणि त्या आत्मदर्शनाने समाधान जसं प्राप्त होतं, तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हे नंतर श्लोकाच्या संबंधानं जोडून घ्या आपण. हे ज्ञानोबर आहे. दर्शनी समाधान हे कुणाच्या दर्शनामध्ये? आत्मदर्शनी सोडा आता, कुणाच्या दर्शनामध्ये समाधान आहे? दुसऱ्याच्या नाही. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. कुणाच्या दर्शनाने? पुण्यपुरुषाच्या दर्शनाने समाधान प्राप्त होतं. म्हणून असा जो पुण्यपुरुष आहे की ज्याचं दर्शन झाल्याबरोबर आनंदाची अनुभूती येते, अनुमान करावं लागत नाही. आता मला आनंद झाला असेल, आता मला बरं वाटलं असेल, सांगावं लागत नाही. एखाद्या रोग्याला ते डॉक्टर तपासून गेले की नातेवाईक विचारतात,
जरा बीपी कमी झालंय का हो डॉक्टर, जरा हे कमी झालंय का हो डॉक्टर, असं होतंय का हो बरं. पण हे सगळं जेव्हा तो रोगी बोलतो ना तेव्हा तो विचारतो काही कमी झालं का हो माझं, हे विचारावं लागतं. पण जेव्हा त्याला खरंच आतून बरं वाटतं तेव्हा डॉक्टरला विचारावं वाटतं काय, नाही. तो स्वतःच सांगतो आज मला बरं वाटतंय, बरं फ्रेश वाटतं मला आज समाधान वाटतं, एकदम छान वाटतंय, घरी कधी जायचं. म्हणजे आपल्या दोषाच्या निवृत्तीची जाणीव तेवढ्या प्रगल्भतेने होत नाही, पण बरं वाटल्याच्या जाणीवेकरता दुसऱ्याला विचारावं वाटत नाही, हे मला सांगायचंय. तेच ज्ञानोबा इथं बोलून दाखवतात. दर्शने प्रशस्तीसी ठावो आहेत म्हणून त्यांना तीर्थ रावो असं म्हणा. एक दुसरं कारण त्यांना तीर्थ रावो म्हणण्याचं जे ज्ञानोबारांनी सांगितलंय, मी फक्त आता या ओव्यांच्या अनुषंगाने चिंतन करत जातो आणि संपवतो. दुसरं जे कारण ज्ञानोबारांनी सांगितलं त्यांना तीर्थ रावो का म्हणा, त्याच्याकरता ज्ञानोबारांनी सांगितलं जयाचे नि संगे ब्रह्मभावो भ्रांतासी. भ्रांतासी जयाचे नि संगे भ्रांतासी ब्रह्मभावो लाहो, असं करा. ब्रह्मभावो लाहो. आता ज्यांच्या संघामध्ये गेल्यानंतर भ्रांत पुरुषाला ब्रह्मभावाची प्राप्ती होते, ब्रह्मभावाची प्राप्ती होते. आता तीर्थ आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त करून देतात. कारण का, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो हे प्रमाण आत्ता घेऊ नका माझ्याकरता, ते बाजूला ठेवा, आपल्याला पुढे त्याचा उपयोग आहे. चिंतन काय आहे की तीर्यते अनेन इति वा तीर्थ, जे आपल्याला तारून नेतात त्यांना तीर्थ म्हणा. मग अशी जी तीर्थ आहेत, गंगेच्या स्नानानं आपल्याला तरुण जाता येतं, गंगेच्या स्नानानं तरुण जाता येतं. हे तरुण जाणं कोणत्या अर्थाने, भवसागर तरुण जाणं कोणत्या अर्थाने, इथं पापाची निवृत्ती झालेली असल्यामुळे अतद व्यावृत्तीनं चिंतन करावं लागतं, अतद व्यावृत्तीनं त्याचा विचार करा. गंगा आपल्याला पुण्यरूप बनवेल. कसं आहे पहा, पापी माणूस गंगेमध्ये जाऊन स्नान करून आला तर त्याचं पाप निवृत्त होतं, मान्य आहे. पण ज्याच्याकडे पापच नाही त्यांनी गंगेमध्ये स्नान करूच नये का? ज्यांनी पाप केलेलं नाही त्यांनी गंगेत स्नानाला जाऊ नये का? जावं की नाही? त्यांनी जावं. कशा करता जावं? गंगेच्या स्नानाला त्यांनी कशा करता जावं? ज्याच्याकडे पाप नाही आहे, त्यांनी काही पाप केलं नाही, पापच नाही तर गंगेत स्नानाला कशा करता जा. का जा? कारण गंगा त्याचं पाप जरी निवृत्त करणार नसली तरी त्याला पुण्य प्रदान करेलच की नाही? पुण्य प्रदान करेल ना. म्हणजे गंगा सुद्धा प्रतिकूल निवृत्तीपूर्वक अनुकूलाची प्राप्ती करून देते, पण प्रतिकूल निवृत्ती आणि अनुकूल प्राप्ती एक समयावच्छेदानं गंगा करत नाही. लक्षात आलं का? एक समयावच्छेदाने होत नाही. आपल्याकडे जर पाप असेल तर ते तीर्थ पापाची निवृत्ती करेल, पुण्य प्रदान करणार नाही. कारण तिने दिलेल्या पुण्यानं पाप पुण्याची बेरीज वजाबाकी नाही हो. पापाच्या जागी पाप आहे, पुण्याच्या जागी पाप आहे, पुण्याच्या जागी पुण्य आहे, पापाच्या जागी पाप आहे. माझ्याकडे मी 75% पुण्य केलंय आणि 25% पाप केलंय, म्हणून जर आपण जाऊन विनंती केली की ते 25% पाप या 75% पुण्यातून वजा करा, नुसतं 50% पुण्य भोगायला द्या, ते म्हणतात तसं चालत नाही. पापाच्या जागी पाप तर भोगावं लागेल तुम्हाला, बेरीज वजा बाकी पाप पुण्याची होत नाही. त्यामुळं गंगेने जरी पुण्य संपदा दिली तरी सुद्धा त्या पुण्याने या पापाची निवृत्ती होत नाही. गंगा जेव्हा पापी मनुष्य स्नान करेल त्याच्या फक्त पापाचीच निवृत्ती करेल, आणि पापी मनुष्य स्नान करून पुन्हा स्नान करेल तर गंगा त्याला पुण्य प्रदान करेल. आपल्याकडे हे गंगेमध्ये गेल्यानंतर एक डुबकी मारून बाहेर येऊ नका, पुन्हा मारा, अजून एक मारा, अजून एक मारा, हे 3-3 डुबक्या मारायला सांगतात की नाही? कशा करता? त्याची संगती काय? 3 डुबक्या माराव्या. धर्मशास्त्रांनी सांगितलं 3दा डुबकी मारा म्हणून. कसं आहे, गंगेच्या स्नानाचे नियम आहेत. गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर गंगेमध्ये पोहायचं नसतं, तिथं स्नान करायचं असतं. गंगेत पोहायचं नाही, इंद्रायणीत जाऊन उड्या मारायच्या नाहीत. वरून धाडकन इंद्रायणीमध्ये उडी मारली पुण्य मिळत नाही आणि पापही जात नाही, इंद्रायणी असून जात नाही. विचार करा ना, आपण पोहायचं, पोहण्याकरता पाय मारावे लागतात की नाही हो?
इंद्रायणीमध्ये आपण पोहायला लागलो तर पाय मारावे लागतील की नाही? पाय मारणं म्हणजे इंद्रायणीला लाथा मारल्याचं पाप लागणार नाही का आपल्याला? इंद्रायणीला लाथ मारल्याचं पाप लागणार नाही का? तीर्थामध्ये पोहायचं नसतं, पोहायचं नाही, तीर्थामध्ये स्नान करायचं, फक्त स्नान. मग ते कसं करायचं, कधी करायचं वगैरे वगैरे त्या संबंधामध्ये विचार आहे. काय आहे, तीर्थामध्ये स्नानाला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तीर्थ जिथून दिसलं तिथून त्याला नमस्कार करायला सांगितला. इंद्रायणीत प्रवेश करताना आपण इंद्रायणीला नमस्कार न करता प्रवेश करू, पाप लागलं. आधी काठावरून इंद्रायणीला नमस्कार करायचा, गंगेला नमस्कार करायचा, वाकून करायचा आणि मग पहिलं पाऊल टाकायचं. नमस्कार केल्याशिवाय पहिलं पाऊल टाकता येत नाही त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर इंद्रायणीमध्ये प्रवेश करायचा. तीर्थात स्नान करताना अंगाला साबण लावायची परवानगी नाही. तीर्थ स्नानामध्ये अंगाला साबण लावून स्नान, तुम्ही घरी स्नान करा. तीर्थ स्नानाला खरं म्हटलं तर घरी स्नान करूनच गेलं पाहिजे, कारण तीर्थ स्नान करताना संकल्प सांगितलाय आणि संकल्प करण्यापूर्वी तुम्ही शुचिर्भूत असलं पाहिजे, हा नियम आहे. त्यामुळे घरी स्नान करा, पुन्हा इंद्रायणीला स्नानाला जा, तर ते तीर्थ स्नान झालं. सकाळी उठलो घरी पाणी गेलंय म्हणून इंद्रायणीला स्नानाला गेलोय तर ते जमत नाही. तर ते तुमचं स्नान झालं, तुम्हाला अंगाला पाणी लागलं, पण ते तीर्थ स्नान म्हणायचं की नाही बघा, संकल्प आहे त्याच्यामध्ये, संकल्प आहे. आणि मग आपण तिथं आत जायचं. कुठपर्यंत जायचं? कुठपर्यंत जायचं? आत कुठपर्यंत जायचं? नाभीप्रमाण पाणी लागतं. ते नाभीप्रमाण पाणी असं जे म्हणलंय की नाही, ते नाभीप्रमाण असं ते खरं नाही आहे. ते अरत्नी मात्र पाण्यामध्ये आपण गेलं पाहिजे असं पुराणांनी त्याचं चिंतन केलंय. अरत्नी मात्र म्हणजे काय? आपण जेव्हा तीर्थामध्ये उभं राहून नमस्काराकरता हात जोडू, तीर्थामध्ये उभं राहिल्यानंतर नमस्काराकरता जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा आपल्या हाताचा जो खालचा कोपरा असतो त्या कोपराच्या खाली आपल्या हाताची जी बोट आहेत त्या बोटाची जी मध्यम आहे, मधलं बोट आहे, त्या मधल्या बोटाच्या आकारा एवढं खाली जायचं. आपल्या कोपराच्या खाली मधल्या बोटाच्या आकाराच्या इतकं अंतर खाली जायचं आणि तिथपर्यंत जेवढं पाणी येतं तेवढ्या पाण्यात स्नान करायचं, असा नियम आहे. त्याला अरत्नी मात्र पाणी असं म्हणतात. आता एवढं असलं तर न गेलेलं बरं बाबा, हे असं वाटायची पाळी आहे. म्हणजे तीर्थ स्नानाचा विचार करत असताना त्याच्या मागे शास्त्र आहे, त्याच्या मागे काही धर्म भावना आहे. गेलं धाडकन वरून उडी मारली, ते स्नान नाही, पोहणं नाही, तीर्थामध्ये पोहायचं नाही, हातपाय मारायचे नाहीत. तीर्थामध्ये गेल्यानंतर मी कशा करता सांगत होतो तेही सांगतो. तीर्थामध्ये गेल्यानंतर आपण जे काही नाभीप्रमाण पाणी आहे, रत्नीमात्र पाणी आहे, तेवढ्या पाण्यामध्ये जाऊन पाणी उचलून डोक्यावर घ्यायचं नाही. हातामध्ये तांब्या आहे, हातामध्ये काही पात्र आहे किंवा ओंजळीनं ते पाणी असं डोक्यावर घेतलं, ते तीर्थस्नान नाही. त्या पाण्यामध्ये आपण बुडायचंय, पाणी वर घ्यायचं नाहीये, पाण्यामध्ये आपण जायचंय, आपण नाही. मग डुबकी मारा, एकदा मारा. कशा करता? नीट भिजत नाही म्हणून, त्याच्याकरता नाही, त्याच्याकरता नाही. 3-3दा डुबक्या मारा. कशा करता? त्याचं तेच कारण आहे. पहिली जी डुबकी आहे त्याच्यानं आपलं पाप जावं ही अपेक्षा आहे. दुसरी जी डुबकी आहे त्याच्यातून आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं ही इच्छा आहे. आणि तिसरी जी डुबकी आहे त्याच्यातून आपल्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी ही अपेक्षा आहे. 3 डुबक्या मारा. कशा करता? ही का, त्याच्या मागची जी धार्मिक भूमिका आहे ती मी आपल्याला सांगतो. शास्त्राने आपल्या जीवनाच्या कल्याणाच्या ज्या व्यवस्था अत्यंत सूक्ष्म विचार करून ठरवलेल्या आहेत, त्याचा विचार करताना आपण कदाचित त्याचा इतका विस्तार करत नसू किंवा कदाचित ते समजूनही घेत नसू, परंतु हे सगळं समजावून सांगितलंय म्हणजे आपल्याला ते मिळतं. मिळत नाही असं नाही. ब्रह्मप्राप्ती होणार नाही का? होईल, नक्की होईल. पण त्याच्या करता आधीच्या 2 डुबक्या हे आवश्यक आहेत. मी हे का सांगतो त्याचा विचार करा.
3 डुबक्यांमध्ये आपल्याला परब्रह्म प्राप्ती दिली जाते. तीर्थ म्हणा की त्याला. गंगेमध्ये पहिली डुबकी मारली, पाप गेलं. गंगेमध्ये दुसरी डुबकी मारली, लगेच. पहिली डुबकी मारल्यानंतर पाप गेलं, आता निवृत्त करायला पाप नाही, म्हणून गंगा दुसऱ्या डुबकीनं आपल्याला पुण्य प्रदान करेल. हे एकसमयावच्छेदानं झालं का? नाही. आधीची डुबकी पापनिवृत्तीपूर्वक ठरली, निवृत्तीसाठी ठरली, आणि दुसरी डुबकी जी मारली ती पुण्य प्राप्ती करता झालं. आणि मग असं पुण्य संपादन करून आपण जेव्हा पुण्यवान होतो तेव्हा तिसरी डुबकी मारा, मग तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. झालं. 3 डुबक्यामध्ये ब्रह्मप्राप्ती दिली, पण याच्याकरता तिसरी डुबकी मारावी लागली, तेव्हा ब्रह्मभाव प्राप्त झाला. ब्रह्मभाव प्राप्त होण्याकरता 3 डुबक्या, त्याच्यातल्या पहिल्या 2 ज्या डुबक्या आहेत त्या 2 डुबक्या तिसऱ्या डुबकीचा अधिकार यावा म्हणून आहे. बरोबर. तिसरी डुबकी ब्रह्मभावाकरता, ब्रह्मभावाकरता अधिकार लागतो, आणि त्या अधिकारामध्ये पापनिवृत्ती आणि पुण्यप्राप्ती झाली पाहिजे, याच्याकरता आधीच्या 2 डुबक्या मारा. मग गंगा आपल्याला ब्रह्मभावाची जरी तीर्यते अनेनं असा जरी विचार केला, आणि भवसागरातून तारून नेते तीर्थ असा जरी विचार केला, तरी गंगा आपल्याला अधिकार संपन्न बनवते, आपल्या पापाचं निवारण करून घेते, आपल्याला पुण्य प्रदान करते, आणि मग सांगते, हा बाबा आता तुला जमलं, आता तू पुण्यवान झालास ना, मग आता तू मोक्ष मिळवण्याचा अधिकारी झालास, मार तिसरी डुबकी. मग तिसरी डुबकी मारलाय, मग त्याला नंतर जेव्हा काही ब्रह्मभाव प्राप्त व्हायचा तो होईल, त्याच्या अधिकारानुसार ते जे फलित त्याला प्राप्त व्हायचं ते होईल. आता मला असं म्हणायचंय की जेव्हा तीर्थ आपल्याला ब्रह्मभावाची प्राप्ती करून देतं, त्यावेळेला आपण पापी असू मान्य आहे, पण पापी असणार याला पहिल्यांदा पुण्यवान ती पहिल्या डुबकीत बनवते, पापनिवृत्ती करते, दुसऱ्या डुबकीत त्याला पुण्यवान बनवते, आणि मग तिसरी डुबकी मारली तरच ब्रह्मभाव प्राप्त होतो. म्हणजे ब्रह्मभाव देण्याकरता आधी आपण पुण्यवान आहोत की नाही हे गंगा पाहते. आता एका डुबकीत आमचं पाप गेलं नाही, आणि 3 डुबक्या आम्हाला पापनिवृत्ती करताच आहेत, कारण पापच तेवढं आहे. ते एका डुबकीत जातच नाही आमचं. एका डुबकीत जावं एवढं कमी पाप आम्ही कधी करतच नाही. पावला पावलाला चालू आहे, प्रतिपदी आत्मघात आहे आमचा. तर ज्ञानोबराय बोलतात तसं पावला पावलाला आत्मघात करून घेतो आहोत आम्ही. आमच्या कर्मात दोष आहेत, आमच्या विचारात दोष आहेत. काय सांगायचं, आम्ही उपकार केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोष येतो. हो, असं आमचं जीवन, आमचं म्हणजे सामान्य माणसाचं सांगतो मी. अर्थात हे कुणाचं चाललं, ज्याच्या जीवनाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श नाही, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा नाही, ज्यांनी कधी वारी केली नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केली नाही, रामकृष्ण हरीची सवय जिभेला कधी लावलेली नाही, एकादशीचं व्रत केलं नाही, आळंदी पंढरपूर देहू पैठण सारख्या वाऱ्या जो कधी करत नाही, सहज गमतीनं म्हणून तिथं जातो, धाडकन उड्या मारतो, त्याच्याकरता हे चाललंय, आपल्याकरता नाही, आपलं चाललेलं नाही. अशा लोकांचं पाप असं एका क्षणात निवृत्त होत नाही. मग आता विचार करा की गंगा आम्हाला तारून नेते, पण आम्ही अधिकारी असू तर गंगा आम्हाला तारून नेते, म्हणून तिला तीर्थ म्हणा. तीर्थ राज कोणाला म्हणायचं? आता ज्ञानोबाराय बोलतात, जयाचेनी संगे ब्रह्मभावो कुणाला? भ्रांतासी. तो भ्रांत आहे आणि फक्त त्यांच्या संघामध्ये गेलाय. भ्रांत आहे, काही कळत नाही, काही कळत नाही. भ्रांत आहे म्हणजे काय? असं आहे, भ्रांत झाला म्हणजे काही कळालं नाही असं नाही, त्याला भ्रांत म्हणायचं नाही. भ्रांत त्याला, ज्याला काहीच कळत नाही त्याला भ्रांत म्हणत नाही, त्याला अज्ञानी म्हणतील, त्याला निर्बुद्ध म्हणतील, हे होईल. त्याला भ्रांत म्हणत नाहीत. भ्रांत कुणाला म्हणतात? काहीच कळत नाही त्याला भ्रांत म्हणत नाहीत, ज्याला चुकीचं कळालेलं असतं त्याला भ्रांत म्हणतात. भ्रांत वेगळं, काहीच कळत नाही, नाही नाही, काहीच न कळणारे फार निर्मळ असतात. खरंच आहे, ज्यांना काहीच कळत नाही ना, ठीक आहे ना, काहीच कळत नाही ना, ते निर्मळच आहेत. नाही बाबा, हेही कळत नाही तेही कळत नाही, माझं हेही नाही तेही नाही, चला. काहीच नाही,
मागे येत नाही, पुढेही जात नाही, तरी बरं. अहो, बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळेला बरोबर वेळ दाखवतं. ऐका नाही, सांगा ना मला. जर 9:30ला घड्याळ बंद पडला असेल तर सकाळचं 9:30 संध्याकाळचे 9:30 बरोबर वेळ दाखवतच की नाही? बंद असू द्या, पण उपकार करत काही का असे ना त्याच्या. आम्ही 9:30ला घड्याळ बंद पडला आणि बरोबर 9:30ला आमची दृष्टी घड्याळाकडे गेली तर आम्हाला कळते ती वेळ बरोबर आहे का नाही? वेळ बरोबर दाखवण्याकरता घड्याळात 9:30 वाजलेत काय? नाही, पण दाखवलेली वेळ आमच्याकरता बरोबर आहे की नाही? तेवढाच उपकार. हे ज्यांना काहीच कळत नाही हे असे मधले राहतात. कुणाला त्रास तरी त्यांचा होत नाही ना, कुणावर उपकार करत नसतील पण त्रास तरी होत नाही ना त्यांचा, परवडले. पण हे विपरीत अर्थानं प्रवृत्त झालेले जे लोक असतात ना, फार विचित्र महाराज, फार विचित्र. बिभेत्यल्प श्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यति. महाभारताने चिंतन करताना इतिहास पुराणाभ्याम वेद समुप ब्रह्मयेत बिभेत्यल्प श्रुताद वेदो मामयम प्रहरिष्यति. महाभारताने म्हटलं वेद सुद्धा अशा अर्धवट लोकांना घाबरत असतो. अल्पश्रुतात वेदो बिभेती. वेद सुद्धा घाबरतो. काय म्हणून घाबरतो? मामयम प्रहरिष्यति. अरे माझ्यावर हा कोणत्या पद्धतीचा प्रहार करेल आणि माझा कोणता अर्थ काढेल, वेदाला सुद्धा भीती वाटते. म्हणजे सरळ मार्गानं न जाता जे विपरीत मार्गानं निघालेले असतात ते भ्रांत आहेत. मग ते जे भ्रांत आहेत त्या भ्रांताला काय करावं लागतं? काही नाही, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी. भ्रांत पुरुषाला सुद्धा ब्रह्मभावाची अधिकाऱ्याला ब्रह्मभाव प्राप्त करून देणं हे जे करतो त्याला तीर्थ म्हणा, पण भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त करून देतो त्याला तीर्थ रावो असं म्हणा. म्हणून ज्ञानोबारांच्या शब्दामध्ये तीर्थ आणि तीर्थ रावो याची संगती अशा अर्थाने आपल्याला लावता येते. विचार करा, रेड्याने काय केलं? रेड्याने काय केलं? काही केलं नाही, फक्त ज्ञानोबारांच्या संगात राहिला. काय फार पुण्य संपादन केलं का? नाही. आता ते त्याचा पूर्वजन्म काय होता, अमुक काय होतं, तमुक काय होतं, ठेवा बाजूला. रेडा काहीच कळत नाही, काही नाही. भिंतीला काहीच कळत नाही, रेड्याला काही कळत नाही, तरी सुद्धा यांची मंदिरं झालीच की नाही? मंदिरं झाली की नाही यांची? वाऱ्या भरतात की नाही? आज प्रदक्षिणा करताना भिंतीला नमस्कार न करता कुणाची प्रदक्षिणा आळंदीची पूर्ण झाली काय? नाही. भिंतीचं मंदिर बांधलं गेलं. मंदिर किती गंमत आहे बघा. मंदिर बांधलं गेलं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही दाखवा भिंतीचं मंदिर. भिंतीचं मंदिराच्या भिंती पुष्कळ दाखवतो, भिंतीचं मंदिर दाखवा, दिसत नाही. एकाच भिंतीचं मंदिर झालं. बरं, जगात भिंती कमी आहेत का? नाही ना. भिंतीनंच घरं बनली आहेत. भिंती सगळ्यांच्याच घरात आहेत. घरात काय, आता तर मनातही आहेत. भिंती उभ्या केल्या आहेत ना आपण, भिंती आहेत. पण कोणत्या भिंतीचं मंदिर झालं? कोणत्या भिंतीचं मंदिर झालं? ज्या भिंतीने आपला आणि आपल्या भावाची वाटणी करून दिली त्या भिंतीचं मंदिर झालं? नाही. ज्या भिंतीवर ज्ञानोबारायदी भावंड बसली, ज्या भिंतीचा ज्ञानोबारायांचा ज्या भिंतीला संग लाभला त्याच भिंतीचं मंदिर झालं. दुसऱ्या भिंतीचं मंदिर झालं नाही. रेडे कमी आहेत का? जशा भिंती घराघरात आहेत तसे रेडे सुद्धा म्हणजे तसं नाही. मी गोठ्यातल्या रेड्यांविषयी बोलतो. तुम्ही घरातल्या, म्हणजे घरात असा शब्द जरी वापरला असला तरी घरातला जो गोठा आहे त्या गोठ्यातल्या रेड्यांविषयी मी बोलतो, घरातल्या नाही. रेडे कमी आहेत का मला सांगा ना? नाही ना. तरी सुद्धा कोणत्या रेड्याचं अहो यात्रा भरते, हो वारी भरते रेड्याची, दाखवा मला जगाच्या पाठीवर. रेड्याची यात्रा भरते, लोक मरमर करतात, बारी लावतात दर्शना करता रेड्या. कुठे सांगा ना? कुठं नाही. अहो घरातल्या रेड्याचं दर्शन त्याची बायको म्हणजे म्हैस घेत नाही. म्हणजे तुम्ही पुन्हा गैर अर्थ घेऊ नका, माझ्यावर कृपा करा.
मला त्या अर्थानं कधीच म्हणायचं नव्हतं, म्हणणार पण नाही मी. ज्याला घरात राहायचंय तो असे कसे हे ओढून गेले संकट. विचार तर करा ना तुम्ही. तिथं बारी लागते. रेड्याचं मंदिर आहे. आपण कीर्तन करतो महाराज, तिथं करतो की नाही? तिथं रेड्याचं वर्णन करताना त्याला रेडा म्हणून चालत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं त्याला. रेडे महाराज. आता महाराज रेडे म्हणजे, पुन्हा सांगतो, गैरसमज करून घेऊ नका. मला त्या अर्थाने म्हणायचंच नव्हतं. तुमच्या मनात काय काय लपलंय मला माहित नाही. माझे शब्द फक्त त्याला निमित्त होतात. मनात तुमच्याच आहे, माझ्या मनात काही नाही. रेडे महाराज, साष्टांग नमस्कार घालावा लागतो. आहे गोष्ट खरी आहे. पण मग सगळ्याच रेड्यांची मंदिरं का नाही झाली हो? नाही, त्याच रेड्याचं मंदिर झालं ज्या रेड्याला ज्ञानोबारायांचा संग लाभला. जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. किती उदाहरणं देऊ मी आपल्याला. नेवाशाला खांबाचं मंदिर झालं. किती गंमत आहे. खांब कमी आहेत का? नाही. मला एकाने सांगितलं त्या खांबाचं मंदिर झालं कारण तो पैशाचा खांब आहे. तो त्या पैशाचा खांब नाही. पैस म्हणजे मोकळी जागा. पैस म्हणजे मंडप असा अर्थाने. ज्ञानोबारायांनी ज्या मंदिरामध्ये जे चिंतन मांडलं, जी ज्ञानेश्वरी ती जिथं व्यक्त झाली, तो मंडप आहे. आणि त्या मंडपातल्या, म्हणून त्याला आपण ऐस पैस म्हणतो की नाही? ऐस पैस. ऐस पैस म्हणजे काय? मोकळं. त्याच अर्थानं पैस घ्या. तोच अर्थ आहे. पैस म्हणजे मोकळ्या जागेत तो एक खांब होता. त्या खांबाला टेकून ज्ञानोबाराय बसले. त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्या खांबाचं मंदिर झालं आहे. आपण नेवाशाला गेलो. मला गंमत वाटते. मी गंमत म्हणून सांगतो, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानोबारायांचं मोठेपण कशा कशातून व्यक्त होईल सांगता येत नाही. खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. खांबाला टेकून ज्ञानोबाराय जर बसले असतील तर खांबाकडे पाठ असेल का तोंड असेल हो? पाठ असेल. मग सांगा, ज्याच्याकडे ज्ञानोबारायांनी पाठ फिरवली त्याचंही जर मंदिर झालं तर ज्ञानोबाराय ज्याच्याकडे तोंड करतील त्याचं काय होईल? होईल का नाही? पाठ केली हो, पाठ केली ज्ञानोबारायांनी. पण पाठीचा का होईना संग लाभला ना. जयाचेनी संगे ब्रह्मभाव. मी ही सगळी उदाहरणं मनुष्येतर वस्तूंची सांगतोय. विचार करा. रेडा मनुष्येतर प्राणी आहे. भिंत मनुष्येतर आहे. खांब मनुष्येतर आहे. ज्ञानोबारायांनी भ्रांत असा शब्द वापरलाय. रेडा भ्रांत नाही, रेडा सरळ आहे. चल म्हणाल की निघतो. रेडा चल म्हणाल निघाला. आपण बोललो ना, भिंतीला चल म्हणाल भिंत निघाली. काय काय सांगा ना, काय ऐकलं? ज्ञानोबारायांचा शब्द तिने नाकारला नाही म्हणून तिचं मंदिर आहे. ज्ञानोबारायांचा शब्द तिने नाकारला नाही, शब्दाचा अनुमान नाही केला. म्हणतच राहतात मला कुठं कान आहेत का ऐकायला, असं म्हणून त्या शब्दाचा निषेध दुर्लक्ष नाही केलं म्हणून तिचं मंदिर झालं. गमतीनं सांगतो मी, आपण एखाद्या भिंतीला चल म्हणलं तर भिंत चालेल चालेल? ज्ञानोबाराय चल म्हणल्याबरोबर निघाली. आपण एखाद्या भिंतीवर बसून म्हणा बरं चल, भिंत म्हणाल चल. उगाच काहीतरी काय बोलतो रे, तुझ्यामुळे मी चालले हल काय चल म्हणतो. म्हणाल की काय आपल्या शब्दाची ताकद काय बघा ना. कोणी ऐकत नाही. हे भ्रांत नाही. त्यांना कळत नसेल, ते जड असतील. पण ज्ञानोबारायांनी सांगितलंय म्हणल्यानंतर ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत, इतके सरळ. म्हणून यांचा उद्धार झाला तरी मला आश्चर्य वाटत नाही. भिंतीचा उद्धार होणं सोपं आहे. रेड्याचा उद्धार होणं सोपं आहे. प्रेताला उठवून बसवणं सोपं आहे. काही कळतच नाहीये. उठ म्हटलं की सच्चिदानंद बाबा उठून बसले, कळत नाही. सोपं आहे. रेड्याचा उद्धार सोपा आहे. भिंतीचा उद्धार सोपा आहे.
खरं सांगू, माणसाचा उद्धार अवघड आहे. माणसाचा उद्धार अवघड आहे. मी एक साधा युक्तिवाद तर्क आपल्याला देतो, साधा. भिंतीचा उद्धार करण्याकरता फक्त 2च अक्षर वापरावी लागली, चल. 2च अक्षरात. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, 3च बोल, एवढाच 2च अक्षर. भिंतीची कृतार्थता 2 अक्षरात झाली, रेड्याची कृतार्थता 2च अक्षरामध्ये झाली. पण माणसाच्या कृतार्थतेकरता ज्ञानोबारायांना 9000 ओव्या रचाव्या लागल्या. किती अवघड असेल विचार करा ना, किती अवघड असेल. नाही, हा अपमान आहे, टाळ्या नाही. आपल्या करता ज्ञानोबारायांना 9000 ओव्या रचाव्या लागल्या, पण रेडा 2च अक्षरामध्ये मुक्त झाला. भ्रांतासी या शब्दाकरता सांगतो. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी. भ्रांत पुरुषाला योग्य मार्गावर आणणं कठीण असतं. ज्याला कुठलाच मार्ग माहित नाही त्याला वारकरी हो म्हणलं की तो म्हणतो आनंद आहे, होतो, कुठंतरी जायचंच आहे मला, वारकरी होतो. काहीतरी करायचंच आहे माझ्या अध्यात्माकरता. कुठले अनेक जे वेगवेगळे मार्ग मानवी बुद्धीला भ्रष्ट करणारे नवीन नवीन निघाले, त्या कुठल्याही मार्गाचा उद्धार होण्याच्या पूर्वी कुठल्या तरी वारकरी महाराजांनी, कीर्तनकार प्रवचनकारांनी प्रेमाने त्याला सांगितलं, बाबा वारकरी हो बरं, त्याच्याशिवाय जीवन धन्य होत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, तुकोबारायांनी सांगितलंय, होय होय वारकरी, आपण वारकरी झालं पाहिजे बरं. दुसरे कुठले तरी मार्ग कानावर पडण्याच्या आधी त्याच्या कानावर जर हे पडलं तर तो म्हणतो ठीक आहे ना, मला कुठेतरी जाऊन अध्यात्म करायचंच होतं, तुम्ही वारकरी व्हा म्हणता, मी वारकरी होतो. सोपं आहे. पण ज्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्याला वारकरी करणं अवघड आहे का नाही? किती अवघड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी. भ्रांताला सुद्धा उपदेश, आता आणखीन एक शब्द सांगतो याच्यातला, जयाचे निसंगे शब्द वापरला. उपदेश केलाय असं म्हटलं नाही, नुसता संग आहे, नुसता संग झालाय, नुसता संग झाला. त्या नुसत्या संगानं त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो, त्याला तीर्थराज असं म्हणा. ज्ञानोबारायांनी पुढं त्याचं लक्षण सांगितलं, तीर्थ कुणाला म्हणावं आणि तीर्थराज कुणाला म्हणावं. थोडा धावता विचार सांगतो, वेळ संपत आली माझी, थोडासा धावता विचार मांडतो. तीर्थराज कुणाला म्हणता आणि तीर्थ कुणाला म्हणता? ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे नि बोले धर्मुजिये. तीर्थ कोण आणि तीर्थराज कोणाला म्हणायचं? धर्मावर जगणारी तीर्थ आहे आणि धर्म ज्याच्यावर जगतो तो तीर्थराव. फरक आहे, विचार करा. गंगेला भगीरथानं स्वर्गातून खाली आणलं. कशा करता आणलं? कशा करता आणलं? जनसामान्यांचा उद्धार करण्याकरताच आणलं ना. आणलं कशा करता? ते सगरपुत्रांचं काय झालं ते कथा त्याच्यातल्या सोडून द्या, पण तुझ्या निमित्तानं सगळ्या जगाला पुण्य प्राप्त होईल, पापाची निवृत्ती होईल, याच्या करता ये. हेतू दिलाय, हेतू दिलाय, याच्या करता तू आलं पाहिजे. मग ज्याच्या करता आलं पाहिजे ते करणं हा तिचा धर्म झाला, धर्म झाला. पण गंमत अशी आहे की ज्या वेळेला माणसाला पाप, माणसाच्या जीवनात पाप निर्माण होतं आणि त्या पापाच्या निवृत्ती करता गंगेकडे जावं लागतं, गंगा त्या पापाचं निवारण करते, तसं धर्माचं आचरण करतानाही पाप लागतं. मग तो धर्म पापी झाला म्हणून तो गंगेकडे जातो काय? नाही. गंगा जरी माणसाला पुण्यवान बनवत असली तरी माणसाला बनवते, माणसाला बनवते. फार पुढे जाण्याचं कारण नाही. आम्हाला धर्म पाळावा लागतो, कारण धर्माच्या आश्रयाने राहिलो तरच आम्ही पुण्यवान होतो. आम्ही विपरीत धर्माला लागलो तर पापी होऊ. आमचं पुण्य कशातून आहे? धर्म मार्गानं गेलो तर आम्हाला पुण्य आहे. पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात? आता त्याच्या व्याख्या सगळ्या सांगत बसण्याचं काय कारण आहे? धर्म मार्गाने जो विचार करतो, धर्म मार्गाचं ज्याचं आचरण असतं तो पुण्यवान आहे आणि अधर्म मार्गाने जो प्रवृत्त होतो तो पापी आहे. सरळ आहे की नाही?
म्हणजे जर आम्ही धर्माचा आश्रय करू तर आम्ही पुण्यवान होऊ. आम्हाला धर्माच्या आधारानं जगावं लागेल. पण त्या धर्माला जगण्याला कुणाचा आधार आहे? धर्मो रक्षती रक्षितः, मान्य आहे. आम्ही धर्माचं रक्षण करू तर धर्म आमचं रक्षण करेल, गोष्ट खरी आहे. पण त्याच्याकरता आधी आम्ही धर्म जगवला पाहिजे, तर धर्म आम्हाला जगवेल. परस्पराश्रयित्व मानलं, मान्य आहे. आम्ही धर्माचं पालन करू, आम्ही पुण्यवान होऊ. पण तो धर्म कुणाच्या आधारावर जगतो सांगा ना? तो धर्म कुणाच्याही आधारावर जगत नाही. त्याला जगण्याकरता आधार लागतो की नाही? लागतो. जी गोष्ट सातत्यानं चालू ठेवायची आहे त्याला कुणाचा ना कुणाचा तरी आधार लागत असतो. वारकरी संप्रदाय सातत्यानं चालू आहे, आधार आहे त्याला. गाथ्याचा आधार आहे, ज्ञानेश्वरीचा आधार आहे या संप्रदायाला, नाथ भागवताचा आधार आहे, पंढरपूरच्या यात्रेचा वारीचा आधार आहे, ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा आधार आहे, पांडुरंगाचा आधार आहे. म्हणून ह्या संप्रदाय नित्य चालू आहे. खंड पडला नाही, त्याच्यात पडणार नाही, पडण्याची शक्यता नाही, गोष्ट खरी आहे. तसं धर्म जर नित्यत्वानं चालणार असेल, धर्म जर आहेच आहे, तर कुणाच्या आधारानं? म्हणून तो कुणाच्याही आधारानं जगत नाही. मग कशावर जगतो? जयाचे नि बोले धर्मो जिये तो तीर्थ रावो. ऐका, धर्म शब्दाचा विचार करताना त्याच्यामध्ये ध्रुव हा धातू आहे. ध्रुव धारण करणे या अर्थानेच धर्म शब्द आहे. धारणात धर्म मित्याहुर धर्म धारयते प्रजा यस्या धारण संयुक्त सधर्म इत्यभिधीयते. महाभारतामध्ये व्यास महर्षींनी धर्माची व्याख्या करताना ही व्याख्या केली. कणादानी जैमिनींनी केलेल्या व्याख्या वगैरे सोडून द्या, त्याच्याबद्दल आत्ता बोलण्याचं कारण नाही. पण धारण करणे, ध्रुव या धातूवरून धर्म शब्दाची सिद्धी होते. व्युत्पत्ती कशी करायची त्याची? व्युत्पत्ती म्हणून थोडी बदला. धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी इति वा धर्म, असं करा. धरती लोकान, जो लोकांना धारण करतो आणि पुण्यवानांकडून धारण केला जातो त्याला धर्म म्हणा. धर्म शब्दाचा अर्थ असा करा, जयाचे नि बोले धर्मो जिये ध्रियते पुण्यात्मभी इति वा धर्म, असं. म्हणजे अनेक वेळेला मी सांगतो, मला पुन्हा सांगायला कोणताही संकोच नाही. आपल्याला धर्मानं जगावंच लागतं, जगावंच लागतं, इलाजच नाही. धर्माचा स्वीकार केल्याशिवाय इलाज नाही. धर्मानं जगा. आपल्याला उपदेश केला जातो, धर्ममचर, धर्मानं वागत जा, बरं माणसासारखा वागत जा. हे गाढव आहेस काय? रागावतात की नाही मोठे लोक? माणूस आहेस, माणसासारखा वागत जा. काय गाढवपणा चाललाय तुझा? धर्मानं वाग. मनुष्यत्व हा धर्म आहे, त्या धर्मानं वाग बाबा, वाग. धर्मानं वागावं लागतं. आता पुढे बोलतो. तुकोबाराय धर्मानं वागले असं उदाहरण आहे का? नाही. तुकोबाराय धर्मानं वागत नाही. मी भाषा माझी लक्षात घ्या, मला खूप वेळेला मी सांगतोय, तुकोबाराय कधी धर्माचं आचरण करत नाहीत. करायचं कारणच नाही. ऐकायला जरा खटकतंय कान, मला माहिती आहे, पण माझं वाक्य पूर्ण झालं नाही अजून. पुढचं ऐका आणि मग बोला. तुकोबाराय धर्मानं वागत नाहीत. तुकोबाराय धर्माचं आचरण करत नाहीत. कशावरून? कारण सांगतो. तुकोबाराय धर्मानं वागत नाहीत. तुकोबाराय जे वागतात त्याला धर्म म्हणतात. उलट असतं हे. आम्हाला धर्मानं वागावं लागतं आणि तुकोबाराय ज्ञानोबारायांसारखे महात्मे जे वागतात तो जगाकरता धर्म ठरतो. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. वडील धर्माने वागती नाही. वडील जे जे करीती, काय करतील ते त्यांनी ठरवावं. जे जे चांगलं असेल वाईट असेल. वडील जे, इथं वडील शब्दाचा अर्थ तुकोबाराय, इथं वडील शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराय, हे लक्षात घ्या. वडील जे जे, कारण वडील श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देतो. वडील जे हे
हे जे वडील ते जे जे आचरती, वडील जे जे करीती तया नाम, त्याला धर्म हे नाव ठेवलं जातं. आणि मग तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, म्हणजे सामान्य धर्माचं आचरण करतो पण जयाचेनी बोले धर्म जिये. लक्षात आलं? धर्माचं आचरण करणं वेगळं, मग तीर्थ रावो कुणाला म्हणायचं? पुण्य जे शास्त्राने ठरवलेलं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला प्रदान करणारी गंगा, शास्त्राने ठरवलेल्या पुण्याच्या मर्यादा, पुण्याच्या व्याख्या, त्याला पुण्य शास्त्राने म्हणलेलं आहे म्हणून ते पुण्य देणारं तीर्थ, आणि पुण्य कोणतं हे ठरवून पुण्य देणारं तीर्थराज. हा फरक. म्हणून जयाचेनी बोले धर्मू जिये हा अर्थ करा. पुढे चला. दिठी महासिद्धी ते विये. दिठी त्यांची दृष्टी नुसती पडली, महासिद्धी ते विये. अनेक सिद्धी आपल्याला प्राप्त होऊन जातात. महासिद्धी म्हटलंय, क्षुद्र सिद्धी म्हटलं नाही, महासिद्धी. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचा चांगला विचार केलाय. कोणकोणत्या सिद्धी कशा कशा पद्धतीनं मानायच्या याचा विचार जाऊ द्या, मला तोही आता विचार फार विस्तारानं सांगण्याचं कारण नाहीये. ज्यांची दृष्टी दिठी मोठी कृपा प्राप्त करून देते, त्यांची दृष्टी पडायचा अवकाश प्रमाण देतो. दृष्टीचा परिणाम काय होतो प्रमाण देतो. 12व्या अध्यायाचं सगळं नमन वाचा. दृष्टीचा परिणाम, महात्म्याच्या दृष्टीचा परिणाम काय असतो ज्ञानोबरांनी स्पष्ट सांगितलंय. सगळंच सांगायचं कारण नाही, सगळ्यांना पाठ असणारं प्रमाण आहे. 12व्या अध्यायाचं नमन कुणाला पाठ नाही, सगळ्यांना पाठ. वारकरी म्हणून घेणाऱ्याला तर पाठ असतंच असतं, आणि ज्याला पाठ नसतं पाठ असायलाच पाहिजे. 12व्या अध्यायाचं नमन, अरे काही नाही म्हटलं तरी तेवढं एक रोज म्हणावं, सगळा नित्यनियम त्याच्यात आटोपून जातो. इतकं सुंदर नमन. काय दृष्टी. दुसऱ्या ओवीपासून ज्ञानोबारांनी त्या दृष्टीचा परिणाम सांगायला सुरुवात केली. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी कृपा, गुरुकृपा दृष्टी, कृपा दृष्टी दोन्ही पाठ आहेत. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय कवणा ते तापपोळी. ते त्याच्यामध्ये आता काय जे असेल ते याच्यात काय आहे, काही लोकांचं म्हणणं असं की हे जे रूपक आहे ते मातेचं रूपक आहे, मातेचं रूपक आहे, कारण सगळे स्त्रीलिंगी शब्द वापरलेले आहेत. कृपादृष्टी निर्वि कवणा ते तापपोळी कैसे निवोशो कळजाळी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे सोयका तुझे निस्नेहाळे सोम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीचा अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पालकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणे आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी 17वीचे स्तन्य देसी माता अनाहताचा हल्लरू गासी. बापाला हल्लरू गाता येतच नसतं. पाळण्यात घालून गाऊन गाऊन बापानी कधी झोपवलंय का? अंगाई बापानी कधी गायली का? नाही नाही. बाप जर गाईल तर डोळा लागल का? त्याला आईच पाहिजे. त्याच्यातलं प्रेम ती आईच करू जाणे. त्या शब्दातून त्या स्वरातून ते जे प्रेम व्यक्त होतं ते आईच्याच. समाधी बोधे निजविसी बुझावनी स्तन्य देसी माते, हे सगळं मातेचं रूपक आहे असं म्हटलंय. पण त्याच्यात अजून एक विचार असा आहे की हे मातेचं रूपक नाही. अहो पण सगळे स्त्रीलिंगी शब्द आले ना, ते माते करता आले नाहीत. मग माता म्हटलंय, पण जी माता जन्माला घालते त्या मातेच्या संबंधाने हे चालू नाही. मग हे रूपकावरचं रूपक आहे ज्ञानोबारांनी केलेलं. म्हणजे काय? सद्गुरूंच्या दृष्टीला माता म्हटलंय. दृष्टी स्त्रीलिंगी शब्द आहे, त्या दृष्टीला माता म्हटलंय, आणि त्या मातेच्या वर या लौकिक मातेचं रूपक केलंय असं आहे ते. त्यामुळे दृष्टीचं वर्णन आहे. दृष्टी पडली, परिणाम काय झाला? तुम्ही नुसती दृष्टी टाका माझ्यावर, असं असं होईल, तसं तसं होईल. 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये ज्ञानोबारांनी पुन्हा ते चिंतन केलंय. पुढं गणेशाचं रूपक करताना दृष्टीचा विचार केलाय.
ठिकाणी दृष्टीचा विचार. तुमची नुसती दृष्टी पडली आमच्यावर. तो वाचस्पती शिकरी प्रबंध होडा, हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी, एवढे जिये महिमेचे करणे, ते वाचा बळे वानो मी कवणे, का सूर्याची अंगा उठणे लागत असे. 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये काय त्या दृष्टीचा, दृष्टी जयावरी झळके, की हा पद्म तो जीवची परी तुके महेशेसी, तो असतो जीव, पण तुलना कोणाबरोबर? प्रत्यक्ष परब्रह्मा बरोबर त्याची तुलना होते नुसत्या दृष्टीनं. मग महासिद्धी कुठं लागले हो? त्याची तुलना जर महेशाशी होते, तो वाचस्पती बरोबर तो जर होडा म्हणजे पैज लावू शकतो, प्रबंधाची पैज लावू शकतो, काय सामर्थ्य निर्माण होईल. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी ही प्रार्थना केली की म्हणून नवरसी भरवी सागरू, कारण वाचस्पतीशी पैज लावू शकतो, प्रबंधाची पैज लावू शकतो तुमच्या दिठीनं, तर एवढं करा ना माझ्या करता. माझ्या ग्रंथामध्ये हे आणायचंय मला. माझा ग्रंथ सगळा नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरून निफजवी माये, साहित्य सोनियाचे आखाणे, उघडवी देशेची आक्षोणी, विवेक वेलीची लावणी हो दे सैंग, संवाद फळ निधाने, प्रमेयाची उद्याने, लावी म्हणे गहने निरंतर, पाखांडाचे दरकुटे, मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काचे दुष्टे सावजे फेडी, श्रीकृष्ण गुणी माते, सर्वत्र करी ओ सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे दे. केवढ्या प्रार्थना आहेत. आणि हे कशाने होणार आहे? काही नाही, हे दिठी जयावरी झळके. तुमची दृष्टी फक्त आमच्यावर पडू द्या. परंतु सामान्य माणसाला पाप निवृत्ती आणि पुण्य प्राप्तीला जीवनाचं ध्येय समजणार याला फक्त रिद्धी सिद्धीच महत्वाच्या वाटतात. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना सांगितलं, दिठी महासिद्धी ते विये. हे सिद्धी कोणती याचा विचार करा. हे लौकिक सिद्धीला तसे संत महत्व देत नाहीत. रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, आम्हासी ते फोल भक्ती पुढे हो. तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्हाला भांडवल असेल रिद्धी सिद्धीचं, संतांपुढे काय? नाथ महाराजांच्या चरित्रात सांगतात, एक असा सिद्ध पुरुष नाथ महाराजांकडे आला. त्याला वाटलं नाथ महाराजांना वादात जिंकावं. नाथ महाराजांकडे आला. आल्यानंतर त्याने नाथ महाराजांना सांगितलं, मला तुमच्या बरोबर वाद करायचा आहे. नाथ महाराज म्हणाले, बर वाद करायचा आहे, मग चला वादाला स्वर. नाथ महाराज म्हणाले, तुला करायचं आहे, मला करायचं नाही. असं कसं करायचं नाही? ते म्हटले, काय जबरदस्ती आहे काय? नाही करायचा. वादो नावलंब्या. आम्हाला नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय वाद करायचा नाही, वादाचा अवलंब करू नये, वेळ वाया जातो विनाकारण, त्याच्यामध्ये काही होत नाही, फलश्रुती काही नाही. पण एवढा सगळा वाद होऊन समजा एखादा पराजित झालाच, तरी पण त्याचं मत काही निष्प्रभ होतं काय जगामधून? होत नाही. त्या म्हणून ते वादामध्ये काय असतं, हारलेला मनुष्य एक वाक्य शेवटी असं म्हणतच असतो वादामध्ये. वादात बर का, वादात तो हारला, पराजित झाला, त्याचा अवमान जरी तिथं झाला, सगळे त्याला हसले, हा विजयी झाला म्हणून टाळ्या वाजवल्या, पत्रकं वाटली, सगळं झालं ना, हा जरी हरला तरी तो शेवटी काय म्हणतो, मी जरी हरलेलो वाटत असलो तरी सुद्धा माझी मती हरली, माझं मत नाही हरलं, असं म्हणायची पद्धत आहे वादामध्ये. माझी मती हरली, मत हरलं, मग फलश्रुती काय वादाची? व्यक्तीला पराजित करून काय मिळवायचं? वादो नावलंब्या. वादात पडू नका, वादात पडू नका. कशा करता वाद करायचा? नाथ महाराज म्हणले करायचा. तो म्हणला नाही नाही मला करायचा. नाथ महाराज म्हणले बर बघू, राहा इथं. त्याला ठेवून घेतलं. आता तो सिद्ध पुरुष, त्याला खोली दिली. तो म्हणला माझं बरंच असतं, मला ते माझ्याकडे सिद्धी आहेत, त्यामुळे त्या सिद्धींची पूजा रोज करावी लागते मला. ठीक आहे. नाथ महाराजांनी त्याला एक खोली दिली, देव्हारा दिला. बाबा हे तुझे सिद्धी मांड इथं, काय तुला मांडायचंय, पसारा मांडायचा मांड. आता तो म्हणला ठीक आहे. जेवण वगैरे झालं, रात्री झोपला, आतून कडी लावली, झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला, स्नान वगैरे करावं, त्या सिद्धींची पूजा करावी लागते, त्यांना ते बाकीचं काय काय प्रदान करावं लागतं, ती सगळी तंत्रपूजा वगैरे मांडण्याकरता म्हणून लवकर उठला. बघतो तर एकही सिद्धीची मूर्ती देव्हाऱ्यात नाही.
एकही मूर्ती नाही. एवढ्या सगळ्या मिळवलेल्या सिद्धी गेल्या. कुठे गेल्या कुठे गेल्या? चोरी झाली चोरी झाली. बघतो तर दरवाजाला आतून कडी आहे. वरून खाली यायला काही वर काही जिना नाही, काही नाही, वर खोली नाही. वरून खाली यायला काही घर फोडलेलं नाही. खिडकीला आतून कडी आहे. मग सिद्धी गेल्या कुठं? उंदीर विंदीर येऊन पळवून नेल्या मूर्त्या म्हणून बघायला लागला तर कुठं बीळ नाही. कुठं गेल्या सिद्धी? गेल्या कुठं? माझ्या घरातल्या मी एवढ्या कष्टानं तपश्चर्या करून मिळवलेल्या सिद्धी गेल्या गेल्या. तुमच्या घरात आल्यामुळे गेल्या. म्हणून तक्रार करायला म्हणून दार उघडून बाहेर आला. नाथ महाराजांना बोलावं, तक्रार करावी, दोषारोपण करावं म्हणून दरवाजा उघडला. पहाटेची वेळ. नाथ महाराजांचं उठून सगळं चालूच होतं. अनेक आवरणं चालूच होतं नाथ महाराजांचं. तेवढ्यात त्यांनी बघितलं, स्नान करून नाथ महाराज बाहेर आले. धोतरच नेसतायत. तो तावातावानं नाथ महाराजांकडे जाणार आणि नाथ महाराजांना रागावणार. तेवढ्यात त्यांनी असं बघितलं, त्याच्या देवघरातल्या त्या सिद्धी कुणीतरी झाडाची फुलं तोडून आणतंय, कुणीतरी सडा घालतंय, कुठली तरी सिद्धी नाथ महाराजांच्या घरासमोर रांगोळी काढते, कोणती तरी सिद्धी नाथ महाराजांच्या पूजेकरता आसन तयार करतेय, कोणती तरी सिद्धी नाथ महाराजांच्या घरी पाणी भरतीये, पूजेचं पाणी तयार करून आणतीये. हे सगळं बघितलं आणि त्याने विचारलं, अरे त्या सिद्धीला विचारलं, मी तुमची रोज पूजा करतो, तुम्ही ही कामं काय करताय? शेणाने हात बरबटून घेताय सगळे. त्या सिद्धीने सांगितलं, तुझ्या करता आम्ही आहोत, आम्ही तुला काही देतो म्हणून तू आमची उपासना करतोस, पण आम्हाला जर काही मिळवायचं असेल तर यांच्या पायाशी यावं लागतं. या सिद्धी वगैरे या लोकांकरता. म्हणून इथला सिद्धी शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारा तो नाहीये. सिद्धी हा शब्द नाथ महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये वैराग्य या अर्थाने वापरलाय. तिथं स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, त्याच्या पुढं म्हणून ती ये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. हे बोलले की नाही? तिथं सिद्धी शब्द कोणत्या अर्थाने आला? वैराग्य. ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांची दृष्टी जरी पडली तरी आपल्या ठिकाणी विषयाची पूर्ण निवृत्ती होऊन वैराग्य निर्माण होतं. हे त्यांचं मोठेपण आहे. म्हणजे आम्ही गंगेमध्ये तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आम्ही विरक्त होऊन कधीच बाहेर पडत नाही. आम्ही पुण्यवान होऊन बाहेर पडू, मान्य आहे. म्हणजे आम्हाला पुण्य प्रदान करते ते तीर्थ आहे आणि आम्हाला वैराग्य प्रदान करतात त्याला तीर्थ रावो असं म्हणायचं. म्हणून इथं महासिद्धी ते विये, महासिद्धीला ते जन्म देतात, वैराग्य निर्माण होतं. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुकोबाराय बोलतात, वैराग्याचं भाग्य संत संघामध्ये प्राप्त होतं म्हणून त्यांना तीर्थ रावो असा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. इथं महासिद्धी या शब्दाचा अर्थ अशा अर्थाने करा. आणखी नाही काही सिद्धी शब्दाचे अर्थ आपल्याला करता येतील, वेळेच्या मर्यादेत सगळं सांगत नाही. देखे स्वर्ग सुखादी इये खेळू जयाचा. ज्या स्वर्ग सुखाकरता आपल्याला यज्ञागादी करावे लागतात तो स्वर्ग सुख देणं हा ज्यांचा खेळ आहे. फार छान शब्द वापरला, खेळ आहे म्हटलं. खेळ खेळ म्हणजे काय? मनोरंजन आहे हो. खेळ म्हणजे काय शब्द वापरला? खेळ. तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी, भक्त जैसे निजेथ पाहे तेथ ते तेची होत जाय, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. भक्त जिथं मला जसा कल्पिल तसा मला तिथं प्रकट व्हावा लागतो, असा मी तुझ्या हातातलं खेळणं झालो अर्जुना. वाटेल तसं वापर, वाटेल तसं. खेळण्याला काही लहान मूल चांगलंच व्हावं. कधी त्याला पायाखाली घेतं, कधी लांब फेकून देतं, कधी त्याला कवटाळून बसतं, कधी त्याला तोंडात घालतं, कधी त्याला लाथ मारून दूर करतं, कधी कोणाड्यात ठेवून देतं, कधी ढकलून देतं. अर्जुना मी तुझं खेळणं झालो रे. अजून किती देवानी मवाळ व्हावं, किती अजून किती प्रेम करावं, याच्या पलीकडे प्रेमाची काय मर्यादा असते. ज्ञानोबराय बोलतात तसं स्वर्ग सुखादी आदीमध्ये काय काय घ्यायचं त्याचाही विचार स्वतंत्र. संपली वेळ. ज्ञानोबराय म्हणतात रूपता ही कशात आहे आणि तीर्थ रावो हे कुणाला म्हणायचं. ज्ञानोबराय पुढे बोलतात, विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता. आता फक्त सांगतो, विस्तार करत नाही. विपाये असा शब्द वापरलाय बरं. विपाये मुद्दाम नाही, सहज
सहज जरी स्मरण झालं, सहज, गंगेचं सहज स्मरण कोण करतो सांगा बरं? सहज उगीच गंगा आठवली नाही, अंगावर पाणी घ्यायचा प्रसंग यावा तेव्हाच गंगा आठवावी. आपल्याला गंगेचं स्मरण कधी होतं? आंघोळीला बसल्यावर. मग आपण गंगे यमुनेचे व गोदा वगैरे काय म्हणत असू तर म्हणू, काय जे असेल ते. गंगेचं यमुनेचं स्मरण जे आपल्याला होतं ते तेव्हा होतं, उगीच सहज स्मरण होत नाही कोणाला गंगेचं. पाप निवृत्त करण्याकरता गंगेचं स्मरण करावं लागतं, करावं लागतं. विपाय नाही तिथं, आग्रहपूर्वक हेतुतः. आणि मग ती गंगा आपल्याला पुण्य देते. आता विचार करा, मला थोडं जे बोलायचंय स्पष्ट रूपामध्ये 1-2 वाक्यात बोलतो. गंगेचं स्मरण केल्याने पुण्य, गंगेला डोळ्याने बघितल्याने पुण्य, गंगेत स्नान केल्याने पुण्य, मान्य आहे. असं कधी झालंय का हो की गंगेत स्नान केल्याने आपल्यालाच गंगा रूपत्व प्राप्त झालं? म्हणजे गंगेत स्नान केल्याने असं झालं की जो आपल्याकडे आला तो पुण्यवान झाला. गंगा आपली योग्यता कुणाला देत नाही, गंगेच्याच ठिकाणी ती योग्यता आहे. गंगेत स्नान करून आल्यानंतर आपलं नाव घेतलं तर सकळ दोष जातीभंगा नाही, नाही, असं होत नाही. आपलं नाव घेतल्याने होत नाही. गंगेत स्नान करून आला म्हणून त्याचं नाव घेतलं तर त्याचेही दोष गेले. गंगेचंच नाव घेतलं पाहिजे. गंगेने जरी आपल्याला पुण्य दिलेलं असलं तरी गंगा आपली योग्यता, जे दुसऱ्याच्या पापाच्या निवारणाचं सामर्थ्य, दुसऱ्याला पुण्य प्रदान करण्याचं सामर्थ्य गंगा देत नाही. दुसऱ्याला ब्रह्मरूप करण्याचं सामर्थ्य गंगा स्नान करणाऱ्याला देत नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात ते झालं तीर्थ. देते, पद देते, पण पद देण्याची योग्यता देत नाही. झालं हे झालं तीर्थ. पण ज्ञानोबराय तीर्थ राज कुणाला म्हणायचं ते सांगतात. विपाये जरी आठविला चित्ता, सहज जरी ज्यांचं स्मरण झालं तरी दे आपुली योग्यता, आपली योग्यताच प्रदान करून टाकत. त्यांना तीर्थ राज म्हणा. फल देणं तीर्थ आणि फल देण्याची योग्यता देणं तीर्थराज, असं एवढा फरक आपल्याला करता येतो. त्याला प्रमाण पुष्कळ देता येतील. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. कृपादान शब्द आहे की नाही, गाथा उघडून बघा आपण. कृपादान असं नाही केलेलं, एकच शब्द केलाय. कृपादान केले संती. संत आपल्याला कशाचं दान करतात म्हणून षष्ठी तत्पुरुष समास. कृपादान हा एकच शब्द आहे ना, मग षष्ठी तत्पुरुष समास करा. कृपेचं दान करणं, कृपादान केले संती. संतांनी काय केलं? लोकांवर कृपा करण्याची योग्यता आम्हाला प्रदान केली. लोकांना कृपा करता यावी असं सामर्थ्य आम्हाला दान केलं. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. बघा ना तुम्ही, बघा, मी साधी साधी उदाहरणं सांगतो, मगाचंच उदाहरण सांगतो. ज्ञानोबारायांनी रेड्याला मुक्त केलं, पण फक्त रेडा मुक्त झाला का त्याला नमस्कार करणाराही मुक्त होईल? म्हणजे ज्ञानोबारायांनी नुसत्या रेड्याला मुक्त केलं नाही, तर रेड्याला नमस्कार करण्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य रेड्याला प्रदान केलं. हे मला सांगायचं. नुसतं रेड्याला मुक्त नाही केलं. ज्ञानोबारायांनी ज्याला ज्याला जे जे दिलं ते त्याला त्याला दुसऱ्यांना देता येईल असं दिलं, असं म्हणा. ज्ञानोबारायांनी ज्याला जे जे दिलं, ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली, ती ज्ञानेश्वरी वाचली तर दुसऱ्याला ज्ञानेश्वरी सांगण्याच्या योग्यतेची आपण होऊ. ज्यांनी ती ज्ञानेश्वरी ऐकली त्यांनी दुसऱ्याला सांगण्याच्या योग्यतेचा तो होईल, असं होईल की नाही? ज्ञानोबारायांनी जे जे काही आपल्याला दिलं ते व्यक्तिगत जीवनापुरतं न देता दिलेलं दुसऱ्याला देता यावं याच्याकरता दिलं आणि या रूपानं दिलं. म्हणून विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, आपली योग्यता त्यांनी दिली. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना त्रास दिला, भंग बुडवले, तरी तुकोबारायांनी त्याच्यावर कृपा केली. अशी कृपा केली
की रामेश्वर भट्टांची आरती रोज म्हणली जाते, आहे ना. त्यांच्यावर कृपा केली म्हणजे त्यांनाही संतच म्हटलं गेलं ना, संतच म्हटलं गेलं, विषय संपला. दुसरं नाही दुसरं नाही. आता तो जीव राहिला नाही. जीवाला ब्रह्म बनवणारी तीर्थ असतील. आता अजून एक वाक्य बोलतो, विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता. म्हणजे काय, अजून एक त्याच्यातला अजून एक भाव म्हणा पाहिजे तर, पण विस्तार करत नाही. जीवाला ब्रह्म बनवणारं तीर्थ आहे, ब्रह्म बनवेल, पण जीवाला संतत्व प्रदान करणारे संत आहेत. पुढं ब्रह्म बनवेल, पुढं काही करू शकत नाही तो. एकदा तो ब्रह्म झाला की पुढं काहीच करू शकत नाही. त्याच्याही पुढे जाऊन जीवाला संतत्व प्रदान करणारं त्याला तीर्थराज म्हणा. जीवाला ब्रह्मत्व देणारं तीर्थ असेल तर जीवाला संतत्व देणारे तीर्थराज आहेत. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, हे असो, एवढं सोडून द्या, अजूनही पुष्कळ भेद सांगता येतील, पण तया ते प्रशंसिता लाभ अथी. पण त्यांची नुसती प्रशंसा केली तरी आपल्याला लाभ प्राप्त होतात. कोणते लाभ प्राप्त होतात? किती, हाच अभंग बघा, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. काय प्रशंसा करा, म्हणविता त्यांचे दास, पुढे असं उरेना, कृपादान केले संती कल्पांती. कितीतरी लाभ आहे. नुसतं संतांचं स्मरण केलं तरी सुद्धा, त्यांची प्रशंसा केली, त्यांचं दास म्हणून घेतलं तरी आपल्याला अनंत पद्धतीचे लाभ प्राप्त होतात. म्हणून त्यांना तीर्थराव असा शब्द ज्ञानोबराय वापरतात. आणि तोच शब्द आपल्याला ज्ञानोबरायांकडेही लावावा लागेल. ज्ञानोबराय हे स्वतः तीर्थराव आहेत, असं आपण सुरुवातीपासून बोलत आलो. त्यांचं ते तीर्थराजत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांचं महात्म्य ओळखून त्यांच्या चरणी लागलं पाहिजे. याच्याकरता मग जे ज्या ज्या रूपानं ज्ञानोबरायांची सेवा करणं इष्ट आहे, ज्या ज्या रूपानं ज्या ज्या अपेक्षेने आपल्याला ज्ञानोबरायांची सेवा करायची आहे, त्या त्या रूपानं ज्ञानोबरायांची सेवा करावी. ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून सेवा घडेल, ज्ञानेश्वरीच्या वाचनातून सेवा घडेल, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून सेवा घडेल, हरिपाठाच्या नित्य म्हणण्यातून सेवा घडेल, हरिपाठाच्या अभ्यासातून सेवा घडेल, ज्ञानोबरायांच्या दर्शनातून सेवा घडेल, ज्ञानोबरायांच्या नुसतं स्मरणातून, चिंतनातून, मानसपूजेतून सेवा घडेल, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीच्या लिखाणातून सेवा घडेल. ज्या ज्या पद्धतीनं ज्ञानोबरायांशी स्वतःला जोडून घेता येतं त्या त्या रूपानं ज्ञानोबरायांशी आपला संबंध प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कसा का असेना, रेड्याच्या रूपानं असेना, मातीच्या रूपानं असेना, भिंतीच्या रूपानं असेना, कुठल्या का रूपानं असेना, पण ज्ञानोबरायांशी आपण संबंधित असलं पाहिजे. ज्ञानोबरायांशी आपलं जीवन आपण जोडून घेतलं पाहिजे. एवढंच जीवनाच्या सार्थक्याचं साधन आज आपल्याला सांगता येऊ शकतं. त्या दृष्टीनं ज्ञानोबरायांचा विचार करून आपण तिकडं प्रवृत्त व्हावं आणि तशी प्रवृत्ती आणि ज्ञानोबरायांचं प्रेम संपादन करण्याची योग्यता, सामर्थ्य, साधना ज्ञानोबरायांनीच तुम्हाला आम्हाला द्यावं. याच्याकरता ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करू. प्रतिवर्षाप्रमाणे दशमी, एकादशी, द्वादशी हे 3 दिवस ही प्रवचन सेवा आपण इथे करतो. सद्गुरु श्री अमृतनाथ स्वामी महाराजांच्या या प्रांगणामध्ये सद्गुरु श्री स्वानंद स्वामी महाराजांच्या स्मरणानं, आणि नेहमीच त्यांचं स्मरण होत आलेलं आहे, परंतु त्यांच्या स्मरणार्थ म्हणा, वारीचं निमित्त म्हणा, काही म्हणा, पण त्यांच्या प्रांगणामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय पुरुषोत्तम महाराज यांच्या पुढाकारानं हे प्रवचन मला आपण प्रतिवर्षी संपन्न करतो. आज द्वादशी या प्रवचन मालेची सांगता करतो. ज्ञानोबरायांच्या चरणी झालेली ही सगळी सेवा तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही वतीनं समर्पित करतो. आणि ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला आमच्या जीवनाची धन्यता द्यावी, आम्हाला त्यांच्या चरणाशी जोडून ठेवावं, त्यांच्याच कृपेच्या वैभवामध्ये आम्ही जगत राहावं, त्यांच्याच अक्षराचा प्रसाद जन्मोजन्मी आम्हाला मिळावा, जन्मोजन्मी वारकरी म्हणून जन्माला यावं, जन्मोजन्मी ज्ञानोबरायांची वारी करावी, जन्मोजन्मी ज्ञानेश्वरी पाठ करण्याचा, ज्ञानेश्वरीची सेवा करण्याचा प्रयत्न करत राहावं, जन्मोजन्मी ज्ञानदेव ज्ञानेश्वर हीच नावं आमच्या मुखामध्ये राहावीत. याच्या पलीकडे ज्ञानोबरायांच्या चरणी दुसरं काहीही आपल्याला मागायचं नाही. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, एवढंच आपल्याला ज्ञानोबरायांच्या चरणी मागायचं. आपलं जीवन ज्ञानोबरायांशी जोडावं, जोडलं जावं आणि ते नित्य जोडलेलं असावं. याच्याकरता जे काही करता येईल ते ज्ञानोबरायांनी आमच्या बाबतीत करावं.
एवढीच प्रार्थना करतो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी आणि माऊली रूप असणाऱ्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज.